तर मला मोबाईल ठेवून द्या आता आतमध्ये. हो येईलच ते, सर चालू करून देतील. नाही नाही, तिला काय गरज नाही ऑनलाईन बघायची, तुला नंतर ॲक्सेस मिळतो त्याचा लेक्चरचा. ओके. म्हणजे आता हे लेक्चर रेकॉर्ड झालेले आहेत ना, याचं प्रॉपर तुम्हाला एडिट करून ऑनलाईन ॲक्सेस मिळणार तुम्हाला. ओके. तर तू कुठल्या एक्झामसाठी प्रिपरेशन करतोय? स्पर्धा परीक्षामध्ये स्पेशली हे कंबाईन आणि पोलीस भरती. सिलेक्शन कशामधून झालं तुझं? पोलीस भरतीमधून. हां. स्कॉलरशिपमधून झालेलं आहे. ओके. हां. अच्छा, राज्यसेवेची पण प्रिपरेशन करतो. ठीक आहे. हां, मग तुला बेसिक्स काय माहिती आहे का याच्याबद्दल, की ॲक्च्युअलमध्ये सब्जेक्ट्स कसे आहेत प्रिपरेशन स्पर्धा परीक्षेमध्ये, किंवा इकॉनॉमिक सब्जेक्ट कसा आहे, हिस्ट्री कसा आहे, जॉग्राफी वगैरे कसं आहे? आता कंप्लीट आपलं जी एस जे आहे तुमचं इथलं, ते कंप्लीट जी एस मी घेणार आहे. त्याच्यामध्ये इकॉनॉमिक्स असेल, हिस्ट्री असेल, इन्व्हायरमेंट असेल, पॉलिटी असणार, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, हे सगळे बेसिक सब्जेक्ट्स मी इथे कव्हर करणार आहे. मग तुला तुम्हाला या सब्जेक्टबद्दल ती काय थोडीफार माहिती आहे का? जसं की स्पर्धा परीक्षेमध्ये या सब्जेक्टची का बरं गरज असते आपल्याला, ॲक्च्युअलमध्ये काय डिमांड आहे, आपला स्टडी कशाला करावा लागतो या सगळ्या सब्जेक्ट्सचा, किंवा भविष्यात मी जे पद घेणार आहे त्याच्यासाठी ॲक्च्युअल रिक्वायरमेंट काय आहे, म्हणजे कसं तुमचा पर्स्पेक्टिव्ह काय आहे असं एक्झाम्सकडे बघण्याचा. म्हणजे आज आपण इंट्रोडक्टरी लेक्चर घेऊया 15-20 मिनटं, आणि मग नंतर आपण प्रॉपर याला सुरुवात करूयात. ठीक आहे. आज आपण इकॉनॉमिक्स पासून सुरू करणार आहे, पण थोडंसं आधी आपण बेसिक समजून घेऊ की कुठल्या कुठल्या प्रकारच्या एक्झाम असतात. ठीक आहे. बघा, याच्यामध्ये काय दिलेलं आहे, मेन गोष्ट म्हणजे UPSCच्या एक्झाम, त्याच्यामध्ये IFS IS. ठीक आहे. CDSची एक एक्झाम असते, कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस. NDAची एक्झाम असते. CAPF इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, या सेंट्रलच्या एक्झाम झाल्या. त्याच्यानंतरच्या एक्झाम कुठल्या असतात? स्टेटमधल्या. स्टेटमध्ये काय काय कुठल्या कुठल्या एक्झामचे? गॅजेटेड पोस्ट, नॉन गॅजेटेड पोस्ट, सरळ सेवा आणि पोलीस भरती. अशा वेगवेगळ्या गोष्टी याच्यामध्ये आपण त्याचं काय केलेलं आहे, डिवायडेशन केलेलं आहे. मग सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट आपल्याला काय पाहिजे बघायची असते, आपण जेव्हा स्पर्धे परीक्षेचं प्रिपरेशन करतो, स्पर्धा परीक्षा आणि जे कॉलेजचं प्रिपरेशन असते याच्यामध्ये काय असतो, डिफरन्स असतो. स्पर्धा परीक्षेमध्ये काय असतं, एक मॅरेथॉन असते. मॅरेथॉनमध्ये तुम्हाला प्रत्येक सब्जेक्ट डिटेलमध्ये प्रिपेअर करावा लागतो, आणि काय कॉमन सेन्सने प्रिपेअर करावा लागतो, की ह्या सब्जेक्टचा ॲक्च्युअल यूज माझा फ्युचरमध्ये कसा होणार आहे. हाऊ आय एम गोइंग टू यूज दिस सब्जेक्ट ॲट माय वर्क प्लेस. For example, if I selected for police sub inspector, or I selected through police bharti, there is a difference between combined examinations, police bharti, DYSP and IPS. We are reading economics for all the post. Suppose if you are preparing for UPSC, you also read economics in detail form. If you are preparing for DYSP or MPSC examination, you read economics in detail form. Suppose if you are preparing for combined and police bharti, there is also difference. Preparing for economic subjects is same, but according to our position, according to our what we say, according to our post, we used to learn those subjects according to priority. We used to segregate the priorities. For example, if you are preparing for UPSC, you need to go in details what exactly the GDP is. म्हणजे GDPला आपल्याला ॲप्लिकेशन गव्हर्नमेंटमध्ये करायचं आहे. ठीक आहे. मग तेच सरळ सेवेमध्ये तुला फक्त GDPचा फुल फॉर्म विचारतील. तेच MPSC मध्ये तुला GDPचं काय विचारतील, GDPचं ॲप्लिकेशन प्रेझेंट सिच्युएशनला, पास्ट सिच्युएशनला आणि फ्युचर सिच्युएशनला कसं राहील. म्हणजे एखादा अधिकारी पदासाठी जेव्हा आपण प्रिपरेशन करतो, एखादा सब्जेक्ट घेतो, तर त्याला त्या लेवल प्रमाणे आपल्याला प्रिपरेशन करावं लागतं. आपण सरळ सेवेसाठी प्रिपेअर करत असताना इकॉनॉमिक्सची GSची अप्रोच हा वेगळा होऊन जातो. मग इथे आपला कम्प्लीट फॅक्च्युअल नॉलेज पाहिजे असतं. आता तू समजा स्पर्धा परीक्षामध्ये तुझं सिलेक्शन झालेलं आहे आर्मीमधून झालेलं आहे तुझं. ठीक आहे. त्या एक्झाम्समधून तुझं सिलेक्शन झालं. सपोज तू ही एक्झाम दिलेली. आता मागच्या वर्षी जी इथे बॅच झाली होती 3 मुली आणि 2 ते 3 मुलं पोलीस झालेत. म्हणजे आपल्या ह्याच बॅचमध्ये माझे स्टुडंट्स 6 मुलं सिलेक्ट झालेले, 5 ते 6 मुलं आय थिंक सो. तर ते कम्प्लिटली फोकस त्या एकाच एक्झामवर करत होते. बरोबर आहे. म्हणजे तू आता ग्रॅज्युएशनला कुठल्या इयरला आता, फर्स्ट किंवा सेकंड, वॉट एव्हर इट इज. म्हणजे आता ऑनलाईनमध्ये पण खूप सगळे लोक असतील जे अंडर प्रोसेसमध्ये असतील प्रिपरेशनच्या, किंवा काही पासआउट झालेले असतील. तर मेन गोष्ट काय आहे, ग्रॅज्युएशन इज अ डिफरंट थिंग आणि स्पर्धा परीक्षा इज अ डिफरंट थिंग.
याचं सेग्रिगेशन आपल्याला करायचं आहे आणि दोघांचं काय मेंटेन करून ठेवायचं आपल्याला, बॅलन्स. इथं पण माझा स्कोअर चांगला असला पाहिजे आणि इकडे पण मी माझा अभ्यास हा प्रॉपर केला पाहिजे, म्हणजे प्रॉपर जस्टिस मला सगळ्या गोष्टींना द्यायची. पुण्यामध्ये कधी आला तो, आत्ता आलाय का तुम्ही पुण्यामध्ये? 1 महिना झाला. मग आता पुण्यामध्ये एका नवीन मायानगरीमध्ये आपण आलेलो आहे. आपला मेन पर्पज काय इथे येण्याचा, स्टडी. ठीक आहे. मग ह्या पर्पज सोबत सेल्फ लाईफ पण आपला चालू ठेवायचे, सोबतच अजून आपल्याला काय करायचंय, प्रॉपर ॲनालिसिस करायचं आहे एक्झामचं, प्रॉपर ॲनालिसिस करायचं कॉलेजचं सुद्धा, आणि आपल्याला आपली पर्सनल लाईफ सुद्धा काय करून ठेवायची, प्रॉपर मेंटेन करून ठेवायची. सो हे सगळं झालं बेसिक्स. ठीक आहे. मग ह्या प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या एक्झाम्स असतात आपल्याला. तू ग्रॅज्युएशन झाला बघा, आता 12th नंतर एनडीए पण देऊ शकतोस, UPSC एक्झाम, पोलीस भरती पण देऊ शकतोस. एनडीएच्या मार्फत तू डायरेक्ट इंडियन नेव्ही एअरफोर्स मध्ये त्या पोझिशनवर जाऊ शकतो. पोलीस भरतीच्या माध्यमातून तू काय होऊ शकतो, पोलीस होऊ शकतो. 12वी नंतर भरती पण देत राहायची, एखादी गव्हर्नमेंट नोकरी घेऊन मग बाकीच्या पुढे फ्युचरमध्ये पुढच्या पोस्टसाठी प्रिपरेशन करायची. ओके. मग हे UPSCच्या माध्यमातून CAPF, CGSE, ESC, CISF या UPSCच्या माध्यमातून एक्झाम होतात. आणि MPSC मधून काय होतात, डेप्युटी कलेक्टर, DYSP, तहसीलदार, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर, नायब तहसीलदार, लेबर ऑफिसर, अशा हायरार्कीज त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, मेंटेन केलेलं आहे. आणि सरळ सेवेमधून आपण काय होतो मग, पोलीस भरती वगैरे या सगळ्या गोष्टी. मग सरळ सेवेसाठी आपल्याला काय करायचे, मेन सब्जेक्ट्स, मॅथ्स चांगलं करून ठेवायचं, रिझनिंग चांगलं करून ठेवायचं, GS चांगलं करून ठेवायचं, आणि GK. GS GK एकच झालं दोघं, म्हणजे हे 5-6 सब्जेक्ट जरी आपण प्रॉपर केले आणि करंट अफेअर्स, तरी आपल्याला चांगले मार्क येऊ शकतात. आणि सोबत अजून काय त्याच्या, फिजिकल पण आपलं. आणि आता भविष्यात सगळ्याच एक्झामसाठी आपल्याला फिजिकल हे प्रॉपर करणं अनिवार्य आहे. ठीक आहे. म्हणजे तुला MPSC साठी पण फिजिकलची गरज आहे. कुठल्याही एक्झामसाठी प्रिपरेशन करा आपण, फिजिकलची आपल्याला त्याच्यामध्ये गरज असते. आता माझ्याबद्दल थोडं सांगायचं तर मी टीचर आहे मॉडर्न कॉलेजमध्ये, पण माझी वारजी ब्रांच आहे, तिथे मी असिस्टंट टीचर म्हणून आता जॉब करतो. त्याच्यानंतर मग क्लासेसमध्ये, म्हणजे माझं MCOM झालेलं आहे आणि MA इकॉनॉमिक्स माझं झालेलं आहे. मग त्याच्या माध्यमातून मी तिकडे कॉमर्सवाल्यांना इकॉनॉमिक्स, SP, OCM आणि अकाउंट्स हे 4 सब्जेक्ट शिकवतो. आणि इथे मी इकॉनॉमिक्स झालं, हिस्ट्री, पॉलिटी, जिओग्राफी, सगळे GS सब्जेक्ट्स मी घेतो इथे, आणि विथ डिटेल जशी रिक्वायरमेंट आहे तशा गोष्टी मी इथे घेत असतो. ठीक आहे. तर आता आज आपण सुरू करणार आहे कुठल्या सब्जेक्टला, आज आपण सुरू करणार आहे इकॉनॉमिक्सला. ठीक आहे. आता इकॉनॉमिक्स जाणून घेण्याच्या आधी सर्वात पहिली गोष्ट आपल्याला ही समजून घ्यायची राहते की कंपॅरिझन करायचं इकॉनॉमिक्स समजून घेण्यासाठी. कंपॅरिझन मीन्स व्हॉट. ही आहे आपला देश इंडिया. कुठं आहे आपला हा देश, ट्रॉपिक ऑफ कॅन्सरच्या मधोमध्ये इथे आपला देश आहे. आता आपल्यापेक्षा रिच देश मला सांग बरं कोणते कोणते याच्यामध्ये, नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, ऑस्ट्रेलिया, युरोप. आपल्यापेक्षा काय आहे ते, कुठल्या कुठल्या बाबतीत हुशार आहे ते आपल्यापेक्षा, बरं पॉईंट सांगू शकशील मला? उद्योगधंदे, अजून टेक्नॉलॉजी डेव्हलप आहे त्यांच्याकडे, विज्ञान डेव्हलप आहे, अजून हा त्यांनी काय गोष्टी केलेल्या आहे, त्यांनी शेतीवर पण भर दिलेला आहे, पण शेती कशा पद्धतीने करतात ते, आधुनिक पद्धतीने करतात. मग सांगायचं तात्पर्य कसं आहे, आता 21व्या सेंचुरीमध्ये आपल्याला आता इकॉनॉमिक्स आपल्याला स्टडी करायचं आहे. ठीक आहे. इकॉनॉमिक्समध्ये आपण पंचवार्षिक योजना किंवा बेसिक्स ऑफ इकॉनॉमिक्स, गरिबी, दारिद्र्य ह्या गोष्टी तर शिकणारच आहोत. पण या गोष्टी शिकायच्या कशाला आहे आपल्याला, हे आपल्याला आधी कळायला पाहिजे. कारण की माझ्याच देशापासून 1200 ते 2000 किलोमीटरवरची जर हे देश आहे, माझ्यापेक्षा प्रॉस्परस आहेत, भारत देशापेक्षा प्रॉस्परस आहेत. का बरं, काय रिझन आहे बरं त्याच्या मागचं? मग आपला हा देश आजही फक्त सुशिक्षित लोकांचा रेशो 70% का बरं आहे? का बरं आज सगळेच लोक एम्प्लॉयड होत नाहीयेत? का बरं प्रत्येकाकडे आज जॉब नाहीये? सगळे लोक सरकारी नोकऱ्यांकडेच का बरं वळत आहे? शेतकऱ्यांचं भविष्यात कसं होणार आहे? आपलं एज्युकेशन घेतलेल्या मुलांचं भविष्यात कसं होणार आहे? जागा प्रॉपर निघत नाही, प्रॉपर इकॉनॉमी आपली रन होत नाही. मग याच्या मागचं रिझन काय असतं? लाडकी बहीण योजना आली, आता पैसा आला कुठून? सरकारचा. मग लाडक्या बहीण योजनेला जर मी आता पैसे देणार, तर मग MPSCच्या जागा निघणार का नवीन आता? कारण की त्यांनाही अधिकारी जर भरायचे राहिले तर त्यांनाही खर्च लागतो. मग हा खर्च कोण करतं? सरकार करतं.
मग लाडक्या अधिकाऱ्यांना न घेता ते लाडक्या बहिणीला घेतील. ते म्हणतील अधिकाऱ्यांना राहू द्या एवढ्या वर्षी. मग ते काय, एका अधिकारी 10 लोकांचं काम आहे, एक अधिकारी करतो, त्याला 20 लोकांचं काम करावं लागेल, भरतीच होणार नाही आपली. मग ह्या गोष्टी कशासाठी आपण म्हणतो लाडकी बहीण, बहीण खुश झालीये, पण भाऊ काय करणार? किंवा बहिणीला आज 3,000 रुपये पहिला फेज तर आलेला आहे, काहीतरी त्यांनी कोटी रुपये त्याच्यावरती खर्च केले. ही गोष्ट सगळी खरी आहे, पण याचा इम्पॅक्ट, निगेटिव्ह इम्पॅक्ट इकॉनॉमीवरती होणार आहे आपला. की जिथे आपण डेव्हलपमेंटवरती फोकस केला पाहिजे होता, जिथे आपण इन्फ्रास्ट्रक्चरवर फोकस केला पाहिजे होता, जहाँ हम लोगों ने क्या बोलते हैं एजुकेशन पे खर्चा करना चाहिए था, बच्चों को क्वालिटी एजुकेशन, महाज्योति, सारथी, बार्टी जैसी इंस्टीट्यूशन पे हमने खर्चा चाहिए करना चाहिए था, तो वहाँ पे हम क्या कर सकते हैं? लाड़की बहन योजना के अलावा हम लोग 1,000 जगह यहाँ पे दे रहे हैं ना, तो 1,000 जगह सिर्फ लड़कियों को देंगे महाज्योतीमध्ये, तिथे त्यांना आणू शकतो आपण शिक्षणाच्या माध्यमात. आता ते हे 1,000 रुपये घेऊन ते काय करतील? साड्या घेतील रक्षाबंधनला, इकडे तिकडे पैसे खर्च करतील, पण त्याचा भविष्यात काय उपयोग नाहीये त्यांना. इथे फायदा होतोय पॉलिटिक्स लोकांना, की त्यांना वोट गेनिंग त्यांना होईल. मग याचा इकॉनॉमीवरती काय इम्पॅक्ट? ॲज अ स्टुडंट यू शुड नो अबाउट दोज थिंग्स, बिकॉज यू आर गोइंग टू बी अन ऑफिसर इन फ्युचर. सो व्हॉट इज द इम्प्लिकेशन ऑफ लाडकी बहीण योजना? याचं काय इकॉनॉमीवरती इम्पॅक्ट होणार? याचा स्टेट गव्हर्नमेंटवरती काय इम्पॅक्ट होणार? टॅक्स स्लॅब्समध्ये याचा काय इम्पॅक्ट होणार? या सगळ्या गोष्टी तुला प्रॉपरली समजणार, मग तो ऍक्च्युअल इकॉनॉमिक्स आपण स्टडी करतोय. इकॉनॉमिक्स इज ऑल अबाउट द ऍप्लिकेशन. इट इज नॉट जस्ट की GDP, GNP, परसेप्शन, पॉवर्टी, नाही नाही, असं इकॉनॉमिक्स नसतं. इकॉनॉमिक्स म्हणजे काय चालू आहे आता, ही सिच्युएशन आहे. तू प्रॉपर कुठला आहेस? नाशिकचा. नाशिकमध्ये कुठे? मनमाडचा आहेस तू नाशिकमध्ये. तर नाशिकमध्ये मनमाडमध्ये तू पाहिलं असेल, मनमाड मालेगावमध्ये तर रस्ते कसे आहेत आपल्याकडे? अजूनही थोडंसं कमतरता आहे. ॲग्रिकल्चर कंडिशन आपल्याकडे कशी आहे? अजूनही तेवढी डेव्हलप नाही आहे. तर आपल्याकडे येवल्याला आमदार कोण आहे? भुजबळ. आणि इकडे मालेगावला भुसे, बरोबर? म्हणजे पालकमंत्री पण आहे नाशिकचे. तरी सुद्धा पाहिजे तेवढी डेव्हलपमेंट आपल्या भागात झालेली नाहीये. आजही आपल्याला शिक्षणासाठी मोठ्या मोठ्या शहरांमध्ये यावं लागतंय. मग ह्या काय झालं? डायव्हर्सिफाईड झाला, म्हणजे काय? प्रादेशिक असमानता. आज पुण्यासारखं शहर, मुंबईसारखं शहर इकॉनॉमिक गोष्टींनी पुढे चाललं गेलं. एम्प्लॉयमेंट आहे, चांगले क्लासेस आहेत, चांगल्या गोष्टी अवेलेबल आहेत, पण आज माझ्या गावात त्या गोष्टी अवेलेबल नाही आहेत. डिस्पॅरिटी, एक खूप चांगलं पुढे होऊन जातं आणि एकाची ग्रोथ थांबली जाते एका जागेवरच. मग डिपेंडेंट ऑन व्हॉट? मनी चांगला असला पाहिजे. म्हणजे कसं? स्टेट गव्हर्नमेंट पैसा देणार डेव्हलपमेंटसाठी, चांगले कॉलेजेस तुम्ही काढा, चांगले प्रॉपर एज्युकेशन तुम्ही प्रोव्हाइड करा लोकांना. मग त्यांना एवढं लांब मायग्रेट करायची गरजच नाही. तिथेच माझ्यासारखे टीचर्स चांगले प्रोव्हाइड, मी पण नाशिकचाच आहे. हां, आता तिथल्या तिथे जर मला सुविधा राहिल्या असते तर मी इथे येऊन माझं ग्रॅज्युएशन, मास्टर, पोस्ट ग्रॅज्युएशन, मला इथे क्लासेसमध्ये जॉब करायची गरजच नसती. तिथेच मी माझा एम्पायर उभा केला असताना. लॅक ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, लॅक ऑफ सपोर्ट. तर मलाच पाखरासारखं उडून बाहेर जावं लागतं, की जिथे मला या सुख सुविधा मिळतील. मग या सुख सुविधा मिळणारं शहर कुठे? तर पुणे किंवा मुंबई किंवा मग नगर किंवा मोठे नाशिक वगैरे शहर, मुंबई. इथेच आपल्याला या गोष्टी मिळतात. मग त्या इकॉनॉमिकली डेव्हलप झालेल्या आहेत ते सगळ्या गोष्टी. अवेलेबिलिटी ऑफ वॉटर, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग चांगला आहे इथे, सॅलरी चांगली मिळते तुम्हाला, चांगलं लाईफमध्ये प्रोग्रेस करणार तुम्ही, चांगलं एज्युकेशन घेणार, क्वालिटी एज्युकेशन, क्वालिटी फ्रेंड्स, क्वालिटी टीचर्स, क्वालिटी CRG अकॅडमी. कुठे मिळतं आपल्याला? शहरामध्ये, पुण्यामध्ये. हे लोक डेव्हलप झालेली आहेत. का डेव्हलप झाली? प्रॉपर एज्युकेशन घेतलं, माइंडसेट चेंज केला त्यांनी. त्यांच्या माइंडमध्ये ही गोष्ट होती की मी ही अचीव करणार म्हणजे अचीव करणार. आज आपल्या गावामधून, खेड्यामधून जर आज आपण आलेलो आहोत, तर 5 वर्षानंतर माझं देणं लागणार आहे माझ्या भारत मातेसाठी. मग ह्याच एक्झामचं प्रिपरेशनसाठी ह्याच गोष्टी महत्त्वाच्या असतात. मग हे सब्जेक्ट तसंच लर्न करायचं असं आपल्याला. इकॉनॉमिक्स इट्स ऑल अबाउट द ॲप्लिकेशन ऑफ नॉलेज. हे नॉलेज येतं तो ॲप्लिकेशन. जेव्हा तू अधिकारी होशील आणि जेव्हा तू महिला बाल विकास कल्याण मंडळाचा मेन अधिकारी राहशील, मग तुला लाडकी बहीण आणि तू गव्हर्नमेंटमध्ये मग इंटरव्हेन्शन करशील, मग तू पॉलिसीज फ्रेम्स करतील. मी तिथे पोहोचण्यासाठी तुला माझ्या देशाची आताची कंडिशन काय आहे, यू शुड नो अबाउट युअर नेशन. मग तू मी वेगवेगळे सब्जेक्ट कसं कव्हर करणार? जिओग्राफी, का बरं जिओग्राफीचा अभ्यास करायचा असतो आपल्याला? हम्म, बरोबर.
हम्म. बरोबर. म्हणजे ह्या जेवढ्या प्रादेशिक गोष्टी आपण आता पाहिल्या, रिव्हर सिस्टम जो गोदावरी रिव्हर सिस्टम जी उगम होते त्र्यंबकेश्वरला, तर त्या गोदावरीच्या बेसिसवरती तिथले इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कशी झालेली आहे. कारण की त्या रिव्हरमुळे काय होतं, जीवनदान मिळतं आजूबाजूच्या शेतकऱ्यांना. त्याच्यामुळे तिथं ऊस लागवड होते, वेगवेगळ्या पिकांची लागवड होते. ऑटोमॅटिकली त्यांना पैसा मिळतो तिथे. मग तेच तुम्ही लातूरमध्ये गेलात किंवा मालेगावचा वरचा पठाराचा भाग गेला, तिकडे पाणी नाहीये. मग तिथे तुम्ही काय करणार? चेक डॅम्स बांधणार, तुम्ही धरणे बांधणार, तिथं नदीजोड प्रकल्प करणार. मग याच्यासाठी तुम्हाला यू शुड नो अबाउट, की तुम्हाला मग क्लायमॅटिक कंडिशन माहिती असली पाहिजे, की पश्चिम महाराष्ट्रातच का पाऊस पडतो, मराठवाड्यात का बरं पाऊस पडत नाही. ला निना एल निनोचा काय इम्पॅक्ट होतो त्या प्रादेशिक गोष्टींवरती. मग त्याच्या अनुषंगाने मग दुष्काळ योजना जर मला जाहीर करायची आहे, तर यू शुड नो दॅट ऑफिसर शुड नो अबाउट द जॉग्राफिकल जॉग्राफिकल कंडिशन ऑफ महाराष्ट्र स्टेट. दॅन ओनली ही कॅन एबल टू टेक प्रॉपर डिसिजन्स. जर मी म्हटलं पुण्यामध्ये मला दुष्काळ जाहीर करा, कशाला जाहीर करा दुष्काळ पुण्यामध्ये? दे हॅव ॲम्पल अमाऊंट ऑफ वॉटर. मग जर पुण्यामध्ये दुष्काळ जाहीर होत असेल तर दॅट इज अ करप्शन. मग अधिकाऱ्याला काय माहिती असलं पाहिजे? प्रादेशिक गोष्टी माहिती असल्या पाहिजे, की जर गोदावरीच्या ट्रिब्युटरीज नद्या कोणत्या कोणत्या आहेत. तापी नदी कुठून कुठे कशी उगम पावते, पश्चिमेपासून पूर्वेकडे वाहते, कुठे उगम पावतो त्याचा. गंगा नदी कुठून कशी आलेली आहे, त्या गंगा नदीवरती भारताचं इकॉनॉमिक्स कसं डेव्हलपमेंट झालेलं आहे. मग त्याचे ट्रिब्युटरीज, मग अलकनंदा कुठे येते, मग त्याच्यानंतर मग वेगवेगळ्या राज्यांमधून वेगवेगळ्या स्थानकावरून कशी ते नदी वाहत जाते. ह्या गोष्टी आपल्याला माइंडमध्ये असल्या पाहिजे, की उद्या जेव्हा आपण त्या प्रॉपर लर्न करू किंवा प्रॉपर त्या ऍक्च्युअल फील्डवरती त्या इम्प्लिमेंट करू. इम्प्लिमेंट करण्याच्या वेळेस आपल्याला काय माहिती असलं पाहिजे? त्याचं इम्प्लिकेशन, त्या रिव्हर्स इम्प्लिकेशन माहिती असलं पाहिजे. दॅट इज जॉग्राफी. मग इकॉनॉमिकल कसं जॉग्राफी कसं आपण स्टडी करणार इकॉनॉमिकल जॉग्राफी? बरोबर. हा एक पार्ट झाला. त्याच्यानंतर आज आपण बघतो तर छोटे मोठे उद्योगधंदे गावांमध्ये चालतात. ठीक आहे, कुठले कुठले म्हणणार उद्योगधंदे? सायकल मार्ट म्हणा, किराणा शॉप म्हणा, पेट्रोल पंप म्हणा, किंवा मग होलसेलर म्हणा, रिटेलर्स म्हणा, दूध डेअरी म्हणा. या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून आपली काय चालू होत असते? इकॉनॉमी चालत असते. इकॉनॉमी आपली काय होत असते? रन होत असते. मग आपल्याला फक्त ऍग्रिकल्चरच नाही तर MSME सेक्टर, मायक्रो स्मॉल मीडियम सेक्टर काय आहे, बँकिंग सेक्टर कसं त्यांना लोन देतं, मग त्याच्यामध्ये डिवायडेशन कसं केलेलं आहे त्या गोष्टींचं आपण, कमर्शियल बँकिंगचा त्याच्यामध्ये काय रोल आहे, RBIचा काय रोल आहे, नाबार्डचा काय रोल आहे, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंटचा काय रोल आहे, रिझर्व्ह बँकेचा त्याच्यामध्ये काय रोल आहे. या प्रत्येकाचा रोल विथ द हेल्प ऑफ ॲग्रिकल्चर, विथ द हेल्प ऑफ प्रॉपर मॅनेजमेंट, मग ते आपल्याला कसं मनी डिस्ट्रीब्युट होतं, कसं मनी इनकल्क्युलेट होतं, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला काय करायचा राहतो? अभ्यास करायचा राहतो. मग याचा अभ्यास करणं म्हणजे काय? इकॉनॉमिक्सचा अभ्यास करणं. एवढं बेसिक्स इकॉनॉमी राहतं. याच्या बाहेर वेगळ्या काहीच गोष्टी नाहीत. मग आपण जेव्हा भविष्यात जातो, भविष्यात जसं नॉर्थ अमेरिका आहे, साऊथ अमेरिका आहे, तर या लोकांनी या सगळ्या गोष्टींचं इम्प्लिमेंटेशन प्रॉपर केलेलं आहे. मग जेव्हा या गोष्टींचं इम्प्लिमेंटेशन प्रॉपर झालं, मग अकॉर्डिंग टू दॅट आपल्याला काय मिळतो? रिझल्ट मिळतो. कळालं? मग जर आज भारताची GDP 3.2 ट्रिलियन करोड डॉलर मध्ये आहे, आणि अमेरिकेची GDP किती आहे? 23.26 ट्रिलियन करोड डॉलर्स. 23 कुठे आणि 3 कुठे? आणि चायनाची 16.3 ट्रिलियन करोड्स डॉलर मध्ये आहे. का बरं याचा डिफरन्स? अमेरिकेसारख्या देशामध्ये प्रत्येक माणसाला जॉब आहे, प्रत्येक माणूस इंडस्ट्रियल सेक्टरवरती डिपेंडंट आहे, प्रत्येक सेल्फ स्टार्ट केलेल्या प्रत्येकाने. आता आपण डिपेंडेंट आहोत गव्हर्नमेंटवरती. ते जागा काढेल तेव्हा माझी भरती होईल, नाही काढल्या जागा मग काय होणार? बेरोजगार राहणार आपण. अमेरिकेमध्ये तशी सिच्युएशन आहे का? नाही. ते स्वतः जॉब क्रिएट करतात. मग त्याच्या माध्यमातून त्यांच्या देशाचं काय होत जाते? ग्रोथ होत जाते. ठीक आहे. मग हा पर्स्पेक्टिव्ह आपल्या माइंडमध्ये असला पाहिजे. माझा भारत देश कुठे आहे, बाकीच्या कंट्रीज काय करताय जगामध्ये. मला जर यांची बराबरी करायची राहिली तर मला बेसिक्स ऑफ इकॉनॉमिक्स समजावं लागेल, बेसिक्स ऑफ गव्हर्नमेंट समजावं लागेल, बेसिक्स ऑफ कंपनीज शिकावं लागेल, बेसिक्स ऑफ लॉज रूल्स रेग्युलेशन्स आपल्याला शिकावं लागेल, सिस्टम आपल्याला शिकावं लागेल. मग ह्या गोष्टी जेव्हा तू प्रॉपर शिकशील, मग तुला याचा फायदा होईल, मग तू कॉन्ट्रीब्युशन करू शकतो गोष्टींमध्ये. नॅचरली आपल्याला इकॉनॉमिक्सच्या गोष्टी कळायला पाहिजे. जेव्हा गोष्टी नॅचरली कळतात, त्याचा जास्तीत जास्त प्रमाणात आपला काय होत जातो? फायदा होत जातो. मग इम्पॉर्टंट टॉपिक्स काय असतात माझ्यासाठी?
सरळ सेवा झालं किंवा मग याच्यासाठी बेसिक्स कॉन्सेप्ट ऑफ जीडीपी, जीएनपी एक्सेट्रा. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट काय आहे, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट काय आहे, ते कॅल्क्युलेट कसं करतात, त्याची व्हॅल्युएशन कशी काढतात, हे थोडंसं आपल्याला माहिती असलं पाहिजे. नेक्स्ट आहे 5 इयर प्लॅन्स. मग आता आपला भारत देश कधी आझाद झाला बरं? 1947. त्याच्या आधी काय होतं? पारतंत्र्य होतं. कधी कधी आले होते ब्रिटिश आपल्या इंडियामध्ये? पहिलं कोण आलं होतं? कोण आलं होतं? हा, कुठला माणसाचं नाव माहितीये का? वास्को द वास्को द गामा. कधी आला होता? 1498 मध्ये आला होता. ठीक आहे. पहिले कोण आले होते? पोर्तुगीज. त्याच्यानंतर कोण आले होते? डच. त्याच्यानंतर आले होते इंग्रज, आणि नंतर फ्रेंच. कसं लक्षात ठेवायचं? PDEF. PDF माहिती आहे ना? फक्त ई लावायचं मध्ये. PDEF. PDEF लक्षात ठेवायचं. ठीक आहे. मग काय झालं, त्याच्या आधी पण वेगवेगळ्या डायनास्टीज होत्या. आपण जर पाहिलं एन्शियंट पासून, तर इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन, नंतर हरप्पन कल्चर, नंतर वेदिक कल्चर, नंतर लेटर वेदिक कल्चर, त्याच्यानंतर मग महाजनपदाज, मग जनपदाज, मग गुप्ता एम्पायर, मग पोस्ट गुप्ता एम्पायर, मौर्यन एम्पायर. त्याच्यानंतर मग आलं आपलं मौर्यन एम्पायर, नंतर आलं मग राजपुता एम्पायर, राजपूत नंतर आले दिल्ली सल्तनत आले मुघल डायनेस्टी, मुघल नंतर आले मराठे, परत त्याच्यासोबत राजपूत होते. त्यांच्यानंतर मग फायनली कोण आलं? इंग्रज आले. सो ही कम्प्लीट प्रोसेस होती. इंग्रज आल्यानंतर इंग्रज कधी गेले? मग 1947 मध्ये गेले इंग्रज. मग त्याच्यानंतर आपला काय होता देश? अस्तव्यस्त देश होता. याला चालवायचं कोणी ठरवलं? मग आपल्या नेत्यांनी ठरवलं. मग आपले कोण होते? ड्राफ्टिंग कमिटीचे हेड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉन्स्टिट्यूशन बनवलं. सरदार आपलं वल्लभभाई पटेल होते. जवाहरलाल नेहरू आपले प्राईम मिनिस्टर होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद आपले प्रेसिडेंट होते. मग आपण पार्लमेंटमध्ये नवीन गोष्ट आणली, ती म्हणजे 5 इयर प्लॅन. आता तू पुण्यामध्ये आलेला आहे, किती वर्षाचा प्लॅन करून आलेला आहे तू? 4 वर्षाचा. 4 वर्षात तुला काय करायचंय? हा तुझा काय झाला? 4 इयर प्लॅन. मग आपल्या देशासाठी 5 इयर प्लॅन कसा असू शकतो? हम्म. 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 हा पॉलिटिकल पॉईंट झाला. आता इकॉनॉमिकल पॉईंट सांग मला, काय 5 इयर प्लॅनचा कसं करू शकतो ग्रोथ? हा. हा. हम्म. हम्म. आता कसं राहतं 5 इयर प्लॅन मध्ये, काय माझा भारत देश आहे, तर ह्या देशाला मला डेव्हलप कसं करता येईल याच्यावरती फोकस आपण केलेला असतो. मग कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत आपल्या? ॲग्रिकल्चर, एज्युकेशन, हेल्थ, इन्फ्रास्ट्रक्चर, मेट्रो, रोड्स, रेल्वेज, एअरपोर्ट्स, अजून काय, कॉलेजेस, भारती, सारथी, महाज्योती. या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला काय लागतो? पैसा लागतो. मग आता गव्हर्नमेंटने ठरवलेलं आहे की पुढचे 5 वर्ष मला महाज्योती संस्था चालवायची आहे. त्याच्यानंतर पुढची 10 वर्ष चालवायची. का बरं चालवायची? मला चांगले अधिकारी घडतील याच्यातून, त्यांना आर्थिक सहाय्य मिळणार. मग हा 5 इयर प्लॅन मध्ये मी डिसाईड केलं होतं, पुढच्या पंचवार्षिक योजनेमध्ये मला एवढ्या एवढ्या गोष्टी, एवढ्या एवढ्या मला लोकांना पोचवायचं आहे. मग सक्सेसिव्ह गव्हर्नमेंट येतं. कोणतं गव्हर्नमेंट आला? आता बीजेपी गव्हर्नमेंट. आधी प्लॅनिंग 5 इयर प्लॅन होतं, आता काय आलेलं आहे? नीती आयोग. नीती आयोग आलेला आता. नीती आयोग सगळ्या गोष्टी आता हँडल करतो. आधी कोण करायचं? प्लॅनिंग कमिशन आणि 5 इयर प्लॅन राहायचा. आता काय आलेलं आहे? नीती आयोग आलेलं आहे. मग 5 इयर प्लॅन मध्ये काय राहायचं? जर मला आज भारतामध्ये त्यावेळेस 1947 मध्ये किती लोक एज्युकेटेड होते? कमी लोक होते. इन बिटवीन 40 to 45% लोक एज्युकेटेड होते. त्याच्यानंतर मग काय झालं? त्याच्यानंतर आपण 5 इयर प्लॅन मध्ये ठरवलं की आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायचंय एज्युकेशन मध्ये. मग आपण काय तयार केले? कॉलेज, स्कूल्स, अजून काय तयार केलं आपण? नवीन नवीन युनिव्हर्सिटीज. मग हे कशामध्ये ठरवलं आपण? 5 इयर प्लॅन मध्ये. मग विदिन 5 इयर्स मध्ये IIT चालू केलं आपण, IIM चालू केलं, या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर मग शेतीमध्ये मी काय काय करू शकतो?
लोकांना बियाणे देऊ शकतो, त्यांना चांगला हमी भाव देऊ शकतो, त्याच्यानंतर त्यांना काही क्रॉप फेलियर आलं तर त्यांना आपण सबसिडीज देऊ शकतो. हे 5 इयर प्लॅन मध्ये डिसाईड केलं. म्हणजे प्रत्येक गोष्टी डेव्हलप करण्यासाठी आपण गोष्टी 5 इयर प्लॅन मध्ये आणलं. पहिल्या 5 इयर प्लॅन मध्ये आपण फोकस कशावरती केला होता? सस्टेनेबल डेव्हलपमेंटवरती, वृद्धी आणि विकास भारताचा कसा होईल, आणि आपण रेशिओ ठरवला होता 7.2 एवढे जीडीपी ग्रोथ आपली झाली पाहिजे. हे कुठे डिसाईड केलं होतं आपण? 5 इयर प्लॅन मध्ये. ठीक आहे, मग असे टोटल किती 5 इयर प्लॅन झालेत आपले? ऑलमोस्ट 15 ते 16 5 इयर प्लॅन झाले. मग 2015 मध्ये 5 इयर प्लॅन काय झाला? बंद झाला. का बरं? नवीन गव्हर्नमेंट आलं. मग त्यांनी काय आणलं नवीन? नीती आयोग, नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, नीती आयोग. मग नीती आयोग मध्ये त्यांनी काय केले? नीती म्हणजे काय? प्लॅनिंग. प्रॉपर काय केली? प्लॅनिंग केली. कशाची प्लॅनिंग केली? की माझा देश मी कशा पद्धतीने भविष्यात चालवू शकतो. मग पुण्याला त्यांनी मेट्रो दिली, कोलकात्याला मेट्रो दिली, जम्मू काश्मीरमध्ये डेव्हलपमेंट करताय, ते वेस्टर्न घाट्समध्ये डेव्हलपमेंट करताय, रस्ते बांधताय, शेतीमध्ये डेव्हलपमेंट, सगळ्या ठिकाणी आपली काय चालू आहे? डेव्हलपमेंट चालू आहे. मग याच्या मागचं काय रिझन आहे बरं? मेन 5 इयर प्लॅन. आणि हा 5 इयर प्लॅन कधी बंद झाला? 2015 मध्ये. मग 2015 मध्ये काय आलं नवीन? काय आलं? त्यांनी काय आणलं 5 इयर प्लॅन बंद करून? नीती आयोग. नीती आयोग आणल्यानंतर नीती आयोगने नवीन गोष्टीमध्ये ते काय केल्या? काय प्रयत्न केला? इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न केला. नीती आयोग आलं. नीती आयोग नंतर मग काय महत्वाची गोष्ट अजून? कंटिन्यू. मग नीती आयोगमध्ये विविध प्रकारचे प्लॅन्स त्यांनी आणले. काय काय डेव्हलप केलं? एज्युकेशन, इन्फ्रास्ट्रक्चर, हेल्थ. आता आपण जे एज्युकेशन घेतो ना, भारतीय सारथी महायुती, 5 इयर प्लॅनचा नीती आयोगचा हिस्सा आहे तो. त्या कमिटीने डिसाईड केलं की बाबा आम्हाला चांगले अधिकारी, चांगले कर्मचारी, चांगले मुलं, उद्या यांना अर्थसहाय्य करण्यासाठी आपण हा थोडीशी तरतूद करूयात. मग आधी होती महाज्योती, सॉरी सारथी, बार्टी. मग ओबीसी वाल्यांसाठी त्यांनी काय आणली? महाज्योती. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे आरबीआय आणि बँकिंग सिस्टम. आरबीआय बद्दल माहिती आहे का तुला काही? हा, त्याचा रोल काय आरबीआयचा? काय संबंधी? हा, बघ आता सांगतो. आरबीआय, आता कसं आहे, भारत देश आपला आझाद झाला, आपल्याला एक असं इन्स्टिट्यूशन पाहिजे होतं की ज्याच्यामध्ये ते लोक पैसे छापू शकतात, करन्सी छापू शकतात. ठीक आहे. मग त्यांनी असं नवीन काय तयार केलं? नवीन बँक तयार केली की ती सगळ्यांवरती लक्ष केंद्रित करेल. तर आपल्या घरामध्ये तुमचा सर्वात मुख्य मुख्य माणूस कोण आहे? वडील. वडील वडील कोण झाले? मुख्य झाले. म्हणजे वडिलांसारखं ती एक बँक झाली. मग ही बँक, कुठल्या कुठल्या बँका चालू आहेत बरं आपल्या देशामध्ये? आरबीआय, आरबीआयच्या अंडर नाबार्ड, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया. विविध बँकांवरती लक्ष ठेवायचं काम करणारे बँक म्हणजे कोण आहे? आरबीआय. पैसे छापायचं काम कोण करतं? आरबीआय. ह्या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये शिकणार आहेत आता. आता हे इंट्रोडक्टरी टॉपिक्स आहेत. मग तुम्हाला उद्या प्रश्न काय विचारणार एक्झाम मध्ये? हु इज द गव्हर्नर ऑफ आरबीआय? कोण आहे आरबीआयचं गव्हर्नर? शशिकांत दास, आरबीआयचे गव्हर्नर. प्राईम मिनिस्टर कोण आहेत आपले? हा, प्रेसिडेंट. हा, फायनान्स मिनिस्टर? नाही नाही, निर्मला, निर्मला ताई बजेट घेऊन येतात ते, निर्मला सीतारामन. होम मिनिस्टर अमित शाह. ठीक आहे. हे मेन मेन पद आपल्याला माहिती असले पाहिजे. आता फायनान्स मिनिस्टर, आरबीआय, बँकिंग सिस्टम एकत्र काम करतात आणि आपल्या देशाला डेव्हलप करतात. तुला स्कीम्स कुठून आलेल्या बरं? तुझ्या बँकेमध्ये पैसे येतात ना? किती येतात बँकेमध्ये पैसे? किती येणार तरी? किती महिन्यासाठी? 6 महिन्यासाठी तुला येणार आहे 10,000 रुपये. मग हे पैसे गव्हर्नमेंटच्या बँकेतून तुझ्या बँकेमध्ये आले. ठीक आहे. हे पैसे कोणी दिले? पण स्टेट गव्हर्नमेंटने पैसे दिले. का बरं दिले? तुला आर्थिक सहाय्य भेटण्यासाठी. ठीक आहे, कळालं? मग आरबीआयचं काय रोल आहे? प्रत्येक भारतातल्या बँकेवरती काय ठेवायचं काम करतात ते? लक्ष. मग उद्या एखादी बँक डुबत चालली आहे तर मग पैसे कोण देणार? तुझं अरे इथली स्कॉलरशिप संपली, मग तुला पैसे कोण देणार? वडील. हा, मग आपण सगळ्या बँका हे त्यांची मुलं आहे. एसबीआय, नाबार्ड वगैरे वगैरे, ऍग्रिकल्चर बँक, आयडीएफसी, सगळ्या मुलं आहेत. आणि फादर कोण आहेत? आरबीआय बँक. मग आपल्याला आरबीआयचे रोल डिस्कस करायचे, आरबीआयचे कोणते कोणते कार्य आहेत, एसएलआर कसं मेंटेन करतात, सीआरआर कसं मेंटेन करतात, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये काय करायच्या आहेत?
डिस्कस करायचे आहेत. चालेल. ही आहे बँक आणि बँकिंग सिस्टम. मग बँक काय काय करते बरं सांग बरं मला. बँकेचा रोल काय काय सांग बरं. नॉर्मल बँक आरबीआय सोडून आता जे तुझी बँक कुठल्या बँकेत अकाउंट आहे तुझं. हा बडोदा बँक काय करते. बडोदा बँक सांग मला पहिला पॉईंट. हा कोणाला. हा अजून. बरोबर. नो यार कस्टमर अबाउट व्हॉट. अबाउट व्हॉट. केवायसी कशाची करतात ते. बोल बोल काय नाही. केवायसी म्हणजे की हा कस्टमर शेतकरी आहे, स्टुडंट आहे, बिझनेसमॅन आहे किंवा चोर आहे एखादा. नो युअर कस्टमर केवायसी. ठीक आहे अजून. हा लोन देणार अजून. होम लोन साठी लोन, व्हेकल लोन साठी लोन, किंवा मग तुम्हाला शेअर्स इश्यू करतात, डिबेंचर्स इश्यू करतात, त्यांच्यासाठी त्यांचे लोक बँकेमध्ये अकाउंट असतं, डिमॅट अकाउंट असतं. एवढ्या सगळ्या गोष्टींसाठी कोणाची गरज पडते आपल्याला. याच प्रोसेस आपल्याला लर्न करायच्या आहेत. ऍग्रिकल्चर बँक कुठली आपली. नाबार्ड. नॅशनल बँक फॉर ऍग्रिकल्चर रुरल डेव्हलपमेंट. नाबार्डचं काम काय शेतकऱ्यांना लोन द्यायचं. एसबीआयचं काम काय आपल्यासारख्या लोकांना लोन द्यायचं. मग जो सिबिल कोड चेक करतात ते त्याच्या माध्यमातून तुला लोन भेटतं. बँक्स आणि बँकिंग सिस्टम्स हे याच्यामध्ये करायचं. आता फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स. आता मध्ये याच्यामध्ये सेबी माहिती. सेबी ऐकून आहे का. सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ऐकलंय का नाव. नाही. सेबी अशी गोष्ट आहे. सेबी मध्ये जे आपण शेअर्स किंवा डिबेंचर्स इन्व्हेस्टमेंट करतो ना, शेअर मार्केट, त्याच्यावरती लक्ष केंद्रित करायचं काम हे इन्स्टिट्यूशन्स करतात. ठीक आहे. ते आपल्याला थोडंसं काय बजेट. आता तुझं किती बजेट आहे बरं. महिन्याचं किती बजेट आहे तुझा. रूमचा खर्च किती लागतो. 1500 रुपये. किती राहतं एक रूम मध्ये. किती लोक राहतात. हम्म, औंधला. ठीक आहे. म्हणजे ओव्हरऑल तुझा बजेट किती आहे बरं. 10,000 धरून ठेव. 10,000. ठीक आहे. 10,000 येतात कुठून तुला. घरून येतात. आणि त्या 10,000चं तू काय करतो तुझ्या शिक्षणासाठी खर्च करतो. हे तुझं झालं. आता मला सांग गव्हर्नमेंटकडे पैसा येतो कुठून. येस. कुठले कुठले टॅक्स. हा आता बघ मला सांग. हा मोबाईल घेतला. मोबाईल याच्यावरती आपण टॅक्स पेमेंट केला का नाही. केलाय का नाही आपण टॅक्स पेमेंट. हा पेन घेतला. लागला टॅक्स. लॅपटॉप घेतला. बिलवरती टॅक्स असतं का नाही. इनडायरेक्ट टॅक्स जीएसटी. हा टेबल घेतले मी 100 असे माझे 10 क्लासेस 10 टेबल घेतले. बिल दिलं जीएसटी लागला त्याच्यावर. एसी घेतलं टॅक्स भरला. फॅन घेतले टॅक्स भरला. कॅमेरा घेतला टॅक्स भरला. हा चष्मा घेतला टॅक्स भरला. तू याचं तिकीट बुक कर बसचं जाता येताना स्लीपवर बघ. किती टॅक्सेस घेतात गव्हर्नमेंट. एक असतात डायरेक्ट टॅक्स, एक असतो इनडायरेक्ट टॅक्स. डायरेक्ट टॅक्स म्हणजे काय इन्कम. आता मी गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे. आता मला दर महिन्याला थोडं म्हणणार की घ्या तुम्ही टॅक्स डायरेक्ट अकाउंट मधून गायब. हे मग टॅक्स सिस्टम. इनडायरेक्ट मध्ये काय आलं. जीएसटी. गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. त्याच्यामध्ये आयजीएसटी वेगळं, सीजीएसटी वेगळं, हे वेगवेगळे टॅक्सेस झाले. हे कोण कट करतं. गव्हर्नमेंट. कळतंय. मग तो पैसा कोणाकडे आला. गव्हर्नमेंटकडे पैसा कोणी दिला. आपणच दिला. तो पैसा गव्हर्नमेंटकडे. मग गव्हर्नमेंट त्या पैशाला कुठे वापरणार. आपल्यासाठी वापरणार. काय काय करणार गव्हर्नमेंट मग. एज्युकेशन म्हणजे तुला पैसे दिले गव्हर्नमेंटने. कुठून आला तो पैसा. मग ह्या पैशाचा वापर तू कसा केला पाहिजे. अभ्यासासाठी लावला पाहिजे पैसा. कारण कष्ट करून लोकांनी टॅक्स भरून तुला पैसे दिलेत किंवा आपल्याला पैसे दिलेत. कळालं. मग हे बजेट आहे. गव्हर्नमेंटला एकूण आले 10,000 कोटी. मग गव्हर्नमेंटला सर्वात जास्त खर्च कशावरती करावा लागतो.
सर्वात जास्त खर्च माहिती आहे का तुला? लाव बरं डोकं, कशावरती करत असेल बरं गव्हर्नमेंट खर्च सर्वात जास्त? डिफेन्स, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स. मोठे मोठे रफाली एरोप्लेन घेणं, गन घेणं, ट्रेनिंगचा खर्च, रिक्रुटमेंट करणं, सॅलरी देणं त्यांना, सर्वात जास्त पेमेंट त्यांना तिथं खर्च तिथे त्यांचा लागतो. 2 नंबर खर्च कशात लागतो सर्वात जास्त? एज्युकेशन आणि ॲग्रिकल्चर. त्याच्यानंतर पेन्शन. पेन्शन कोणाला द्यावं लागतं आपल्याला? जुन्या कर्मचाऱ्यांना. आता काय तर कामाचे नाहीत राहिले ते, त्यांना पेमेंट द्यावं लागतं, आपला खर्च द्यावा लागतो. अजून कोणाला? इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, खूप सगळ्या गोष्टींसाठी पैशाचा खर्च लागतो आपल्याला. आता लाडकी बहीण, गव्हर्नमेंटचा खर्च आला की नाही? लाडका भाऊ, लाडके दाजी आता निघतील काही दिवसात. एवढे सगळे गव्हर्नमेंटचं काय खर्च आहे. मग गव्हर्नमेंट एवढा बजेट आणला, बजेटमध्ये पैसे आले कुठून? टॅक्समधून. खर्च कुठे गेला? या सगळ्या गोष्टीमध्ये खर्च केला. दॅट इज इन्कम अँड एक्सपेंडिचर. एक्सपेंडिचर म्हणजे खर्च, इन्कम म्हणजे काय? उत्पन्न. ओके, राहील एवढं लक्षात? हे आपल्या बजेटमध्ये नंतर करायचं आहे. आता व्हेरियस स्कीम्स सांग बरं, पहिली स्कीम मला एखादी. अजून स्वच्छ भारत अभियान, कुसुम, सोलार पंप, आत्मनिर्भर भारत, त्याच्यानंतर बेटी बचाओ बेटी पढाओ, उज्ज्वला गॅस, महाज्योती बार्टी सारथी, आयुष्यमान भारत. या सगळ्या स्कीम्सला गव्हर्नमेंट कोण पैसे देणार? मग गव्हर्नमेंट देणार पैसे, बरोबर. मग ह्या स्कीम्स आपल्याला याच्यामध्ये अभ्यास करायच्या राहतात. नंतर काय? इम्पॉर्टंट कमिटीज. कुठल्या कमिटीज? आता मराठा आरक्षण पाहिजे, तर या आरक्षणासाठी आपण वेगळी काय बनवली? गायकवाड समिती बनवली. या कमिटीज माहिती असल्या पाहिजे आपल्याला. मग ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंटसाठी कुठली कमिटी आहे? स्वामीनाथनची कमिटी, एम एस स्वामीनाथन. ग्रीन रिव्हॉल्युशन माहिती का? एम एस स्वामीनाथन. त्यांना काय मिळालं होतं? भारतरत्न मिळाला. कधी? मागच्या वर्षी. कशाबद्दल? ॲग्रिकल्चर बद्दल, ग्रीन रिव्हॉल्युशन बद्दल. त्यांना काय मिळालं? भारत रत्न मिळालं. ठीक आहे, तर हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. नंतर करंट पर्सनॅलिटीज इन न्यूज. आता मला सांग बरं, कुठले कुठले पर्सनॅलिटी तू वाचल्या का न्यूजपेपर? न्यूज मध्ये आहेत असं कोणी? कोणी आहे का न्यूज मध्ये? सांग बरं मला. हा हो. हा, अजून ती शूटिंग मध्ये जिंकलेली कोण? तिचं नाव? मनू भाकर. आपला कोल्हापूरचा का साताराचा तो मुलगा जिंकला, त्याचं नाव काय? शूटिंग मध्ये ब्रॉन्झ मेडल काहीतरी, सूरज का काय ते नाव त्याचं. ठीक आहे, स्वप्नील. असे पर्सनल बद्दल ते विचारतील. मग ते काय विचारतील? कुठला मेडल जिंकला, कुठल्या शहरामध्ये त्यांनी खेळला, कुठला किती पॉईंट्स त्याला आले, त्याच्यानंतर त्याच्याबद्दल विचारतील. शूटिंग मध्ये किती काय काय प्रकार असतात शूटिंगचे, हे तुम्हाला कशामध्ये विचारणार? करंट मध्ये किंवा पर्सनची न्यूज मध्ये विचारणार. राहील लक्षात? नेक्स्ट काय? 1 इयर करंट अफेअर्स, चालू घडामोडी. आपल्या देशामध्ये क्रीडामध्ये काय घडतंय, इकॉनॉमिक्स मध्ये काय घडतंय, ॲग्रिकल्चर मध्ये काय घडतंय, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला 1 इयरचं आपल्याला काय माहिती असलं पाहिजे? करंट अफेअर्स माहिती पाहिजे. ठीक आहे, मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये काय करायच्या आहेत? स्टडी करायच्या आहेत, बेसिक्स पासून तर ॲडव्हान्स पर्यंत. मग काय काय गोष्टी आपण पाहिल्या? मग याच्यावरूनच तुला, ह्याच टॉपिक्स वरून तुला युपीएससी मध्ये पण हेच प्रश्न विचारणार, पण डिटेल्स मध्ये. एमपीएससी मध्ये पण याच्यातूनच प्रश्न विचारतील, लिटिल बिट डिटेल्स. कंबाईन मध्ये पण सगळ्यांमध्ये हेच प्रश्न विचारतात. आजही पेपर काढून बघितला तर ह्याच टॉपिक्स मधले प्रश्न ते विचारलेले असतात. हे थीम्स झाल्या आपल्या. या थीम्स वरती तुला पुढचे 2 ते 3 वर्ष वर्क करायचे. मग हा प्रॉपर तू बेस तयार केल्यानंतर तुला भविष्यात तुला काय भेटेल? मग सक्सेस भेटेल. कळतंय? मग या गोष्टी आपल्याला प्रॉपर कव्हर करायच्या. मग याच्यामध्ये तुला वेगवेगळे मिनिस्ट्रीज कसे वर्क करतात, त्याच्यामध्ये वेगवेगळे मिनिस्ट्रीज मध्ये मग कुठल्या कुठल्या स्कीम्स आहेत, मिनिस्टर कुठले कुठले आहेत, आपले गव्हर्नमेंट सिस्टम कशी चालते, लोकसभा काय आहे, राज्यसभा काय आहे, प्राईम मिनिस्टर काय आहे, प्रेसिडेंट काय आहे, ते सगळ्यांबद्दल आपल्याला काय करायचंय? प्रॉपर स्टडी करायचा आहे.
आणि इकॉनॉमिक्स मध्ये तुला 5 ते 10 प्रश्न हे विचारतात. प्रिलिम्स मध्ये UPSC चे बघितले तर 20 प्रश्न विचारतात. MPSC मध्ये पूर्व परीक्षेमध्ये 20 प्रश्न विचारतात. कंबाईन मध्ये 15 प्रश्न विचारतात. आणि पोलीस भरतीमध्ये 10 ते 15 प्रश्न याचे विचारतात. 15 प्रश्न म्हणजे किती मार्क झाले? प्रश्न 100 प्रश्न येतात ना प्रिलिम्स मध्ये, बरोबर आहे. प्रश्न त्याच्यापैकी 20 प्रश्न हे इकॉनॉमिक्सचे असतात, 20 प्रश्न हे हिस्ट्रीचे असतात, 20 प्रश्न हे जिओग्राफीचे असतात. म्हणजे वेगवेगळे असे 20 प्रश्न ते विचारतात. मग ह्याच्यातूनच ते 20 प्रश्न तुला विचारणार कशामध्ये? इकॉनॉमिक्स मध्ये. CSAT पण 200 मार्काचा असतो, तो क्वालिफाईंग असतो. त्याच्यामुळे तुला घ्यायचे असतात नेट प्रश्न 27 राईट करायचे असतात, 67 मार्क घ्यायचे असतात, मग तू क्वालिफाय होऊन जातो. आणि त्याच्यानंतर GS मधून तुला काही मार्क घ्यायचे असतात. ठीक आहे, तो हे आपल्याला बेसिक गोष्टी. आता इकॉनॉमिक्स बद्दल तुला काही माहिती आहे का? दुसरं शास्त्राबद्दल किंवा त्याच्यामध्ये कौटिल्याने काय म्हटलेलं आहे किंवा बाकीच्या अर्थशास्त्रांनी काय म्हटलेलं आहे, काय माहिती का याच्याबद्दल? हा, एवढंच माहिती. आता इकॉनॉमिक्स मध्ये आता म्हणजे कसं मेन गोष्ट म्हणजे काय राहतं की हा, आता फॉर एक्झाम्पल आपण बँकेमध्ये गेलो तर बँकिंग सिस्टम कशी चालते? 5 लोक आलेत, ABCD, ही 5 लोक आलेली आहेत. या 5 लोकांनी काय केलं? बँकेमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले. ठीक आहे, पैसे इन्व्हेस्ट केल्यानंतर काय झालं? बँकेने ते पैसे घेऊन दुसऱ्या लोकांना लोन दिलं. त्याच्यातील 3 जणांनी काय केलंय? FD केलेली, 2 जणांचं आहे सेव्हिंग अकाउंट. मग त्यांचे एकूण पैसे किती आले बँकेकडे? समजा 10 ते 15 लाख रुपये आले. मग तेच पैसे घेऊन बँकेने काय केलं? लोन दिलं, होम लोन दिलं, ॲग्रिकल्चर लोन दिलं. मग बँकेकडे पैसा कुठून आला? लोकांकडून, सेव्हिंगच्या माध्यमातून. सेव्हिंगच्या माध्यमातून बँकेमध्ये पैसे भरले आणि बँकेने ते पैसे नंतर कुठे कुठे दिले? लोकांना दिले. मग ही बँकिंग सिस्टम कंप्लीट चालते, ही इकॉनॉमिक्स मग कंप्लीट चालतं. मग तेच पैसे मग ते ॲग्रिकल्चरला जो ट्रॅक्टर घ्यायला गेला, ट्रॅक्टरसाठी लोन. दुसरी एखादी गाडी घ्यायला गेला, त्याच्यासाठी लोन. मग लोनचे पैसे बँकेकडे येतात कुठून? आपल्या सेव्हिंग्स मधून गोष्टी घेतलेल्या असतात आणि त्याच ते भविष्यात काय करतात? लोनच्या माध्यमातून देतात. कळालं? तर या गोष्टी आपल्याला प्रॉपर माहिती असल्या पाहिजे. ठीक आहे, मग याच्यामध्ये बघूया आपण ऍक्च्युअल मध्ये शास्त्र काय असतं. शास्त्र 2 प्रकारचं असतात, एक असतं सामाजिक शास्त्र, एक असतं नैसर्गिक शास्त्र. सामाजिक शास्त्र म्हणजे काय? ते समाजाबद्दल असतं. समाज म्हणजे आता आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या देशामध्ये वेगळ्या प्रकारची संस्कृती आहे. अमेरिकेमध्ये संस्कृती कशी आहे? वेगळी आहे, बरोबर आहे. पण याच्यामध्ये बघ, नैसर्गिक शास्त्र, गणित आपल्याकडे सेम आहे. अमेरिकेमध्ये कसं आहे गणित? बदलणार आहे का गणित अमेरिकेमध्ये? नाही बदलणार. ते झालं नैसर्गिक शास्त्र. सामाजिक मध्ये काय? सामाजिक मध्ये इथली इकॉनॉमी वेगळी, इथली मराठी भाषा वेगळी, इथले पॉलिटिक्स वेगळं, इथली हिस्ट्री वेगळी. पण तिकडच्या देशामध्ये काय असणार? वेगळं असणार. मग ह्या सगळ्या गोष्टींना आपण काय म्हणणार? आपल्याकडची मेंटॅलिटी वेगळी, त्यांच्याकडची मेंटॅलिटी वेगळी, बरोबर आहे. मग जर आपण समाजशास्त्र भारतामध्ये स्टडी करतोय तर वेगळं, पण नैसर्गिक शास्त्र भारतामध्ये स्टडी कर किंवा अमेरिकेमध्ये कर, सेमच राहणार आहे. म्हणजे नैसर्गिक शास्त्राची उदाहरणं देशील का मला? कुठले कुठले सब्जेक्ट असतात नैसर्गिक शास्त्रामध्ये? मॅथ्स, फिजिक्स, हा, बायो. कशामध्ये आलं हे? मग आपल्याकडचे इंजिनियर्स अमेरिकेमध्ये मोठे मोठे पॅकेज घेऊन सेटल होतात. त्यांनी काय अभ्यास केलेला असतो नैसर्गिक शास्त्रात? आणि सामाजिक शास्त्रामध्ये काय आलं? मग कोणते कोणते विषय आहेत? नागरिकशास्त्र, समाजशास्त्र, सायकोलॉजी, हे सगळे सब्जेक्ट समाजशास्त्रामध्ये येतात. बघ, आता नैसर्गिक शास्त्र म्हणजे काय? वैश्विक मान्यता, गणित, पदार्थ विज्ञान हे विषय. नैसर्गिक शास्त्रामध्ये काय येतात? वैश्विक मान्यता आहे. काय आहे? वैश्विक मान्यता. सगळीकडे काय आहे? सेम आहे. गणित सगळीकडे सेम आहे, पदार्थ विज्ञान सगळीकडे सेम आहे. सामाजिक शास्त्रामध्ये काय? सामाजिक वैश्विक मान्यता, मानवी प्रवृत्ती वेगळी. आता आपल्याकडची लोक आणि फॉरेनची लोक दिसायला वेगवेगळे असतात की नाही? त्यांची मेंटॅलिटी वेगळी असते का नाही? त्यांच्या काय म्हणतात वेगवेगळे स्किल्स, रूल्स, रेग्युलेशन हे वेगळे असतात का नाही?
हे सगळ्या गोष्टी काय आहेत समाजशास्त्रामध्ये वेगळे वेगळे आहेत. मग आता आपण थोडं अर्थशास्त्राची काय बघूयात, डेफिनेशन बघूयात. ठीक आहे. अर्थशास्त्र म्हणजे काय? अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे. इंग्रजीत अर्थशास्त्राला काय म्हणतात? इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स म्हणतात. इकॉनॉमिक्स हा शब्द कशापासून आलेला आहे? ग्रीक शब्द ओइकोनॉमिया पासून. काय म्हणतात? ओइकोनॉमिया पासून. म्हणजे काय? कुटुंब व्यवस्थापन, व्यवस्थापना किंवा व्यवस्थापन. कुटुंब म्हणजे काय? भारत हे एवढं मोठं कुटुंब आहे, याचं काय करायचं आपल्याला? व्यवस्थापन करायचं. मग किती लोक जॉबला आहेत, किती लोक अनएम्प्लॉयड आहेत, किती लोक एज्युकेशन घेत आहे, किती लोक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट घेत आहे प्रॉपर, किती लोकांना प्रॉपर सॅलरी होते, हे सगळ्या गोष्ट कशामध्ये येते? इकॉनॉमिक्स मध्ये येते. ठीक आहे. आता मग थोडस हे कोण आहेत बरं बाबा? आचार्य चाणक्य. कोणाचे गुरु आहे ते? चंद्रगुप्त मौर्याचे. मग त्यांचं शासनाचं नाव काय होतं? शासन कोणतं होतं त्यांचं? मौर्य डायनेस्टी. मौर्य डायनेस्टी संस्थापक कोण होते? चंद्रगुप्त. आचार्य चाणक्य त्याचे कोण होते? हा. मग त्यांना हे राज्य मिळालं. हे राज्य मिळाल्यानंतर त्यांनी काय केलं? या राज्याला एवढं, आता समजा पुण्याचा आपण मेन झालो, म्हणजे चालवायचं कसं पुणे? हा प्रश्न पडला पाहिजे ना आपल्याला. मग हा प्रश्न कोणाला पडला होता? आचार्यांना. मग त्यांनी काय केलं? ते म्हटले यार आता एवढे मोठे मला व्यवस्थापन चालवायचं, एवढं मोठं राज्य मला चालवायचं, चालवायचं कसं? मग कसं चालवणार राज्य आपण? पहिली गोष्ट काय असली पाहिजे? आपल्याकडे स्वतःच चलन असलं पाहिजे. अजून व्यवस्था असली पाहिजे. कोणती कोणती व्यवस्था असली पाहिजे? हा, पोलीस व्यवस्था असली पाहिजे, पोलीस प्रशासन असलं पाहिजे, सुरक्षा पाहिजे आपल्याला, फंडामेंटल राईट्स पाहिजे. मग फंडामेंटल राईट्स म्हणजे काय पाहिजे आपल्याला नक्की? संविधान पाहिजे आपल्याला. आज जर भारताला संविधान नसतं, तुला कोणी जर तुला जातीवरून उद्या कोणी बोललं, तू कुठे गेला असता? किती किती आर्टिकल आहे फंडामेंटल राईट्स माहिती आहे का तुला? फंडामेंटल राईट्स बद्दल, मूलभूत अधिकार मूलभूत कर्तव्य माहिती आहे का? हा, मूलभूत अधिकार हे कोणी दिलेत आपल्याला? संविधानाने दिलेत आपल्याला. बरोबर. मग हे जर संविधान नसतं तर मग आज एवढं पीसफुली लोक राहिले असते का? कोणी कोणाच्या घरी घुसून आहे ठेव ठेव. पुण्यात तर त्या गोष्टी होतच राहतात. हप्ता वसूल करणार, हे करणार, कोयता घेऊन फिरणार. मग यांना त्यावेळेस कळालं, मला जर ही संस्था इन्स्टिट्यूशन चालवायचे तर मला प्रॉपर इकॉनॉमिक्सवर वर्क केलं पाहिजे. मग माझ्याकडे प्रशासन असलं पाहिजे, पोलीस प्रशासन असलं पाहिजे माझ्याकडे, अधिकारी वर्ग असला पाहिजे माझ्याकडे, कर्मचारी वर्ग असला पाहिजे माझ्याकडे, टॅक्स कलेक्शन करण्यासाठी लोक असले पाहिजे माझ्याकडे, सुरक्षा देणारे लोक माझ्याकडे असले पाहिजे, एक ऑफिस वर्क माझ्याकडे असला पाहिजे, प्रत्येकाला जॉब असला पाहिजे. उद्या त्यांना काही नाही उत्पन्न आलं तर माझ्याकडून पैसा मी त्यांना दिला पाहिजे. हे कोणाच्या मनात आलं? चाणक्याचा. का आलं? किती बेसिक्स आहे बरं. एवढी मोठी संस्था जर मला भविष्यात चालायची, ते 2000 वर्षापूर्वी त्यांच्या डोक्यात आलेल्या या गोष्टी. म्हणून आज आपला त्यांना ना प्रॉपरली काय करावा लागतो? अभ्यासाव्या लागतात गोष्टी. मग काय म्हटलं बरं ते? पहिली गोष्ट बघ काय म्हटले? अर्थ म्हणजे काय? संपत्ती. आता तू जॉबला लागशील, भविष्यात काय काय गोष्टी करणार आहे? लग्न करणार, सेटल होणार, घर घेणार, गाडी घेणार, मुलांचं शिक्षण करणार, स्वतःची काय तयार करणार तू? संपत्ती तयार करणार. आणि संपत्ती तयार करण्यासाठी आता काय करतोय तू? कष्ट करतोय, अभ्यास करतोय. कशाचा अभ्यास करतोय? अर्थशास्त्राचा अभ्यास करतोय. मग हे अर्थशास्त्र प्रॉपर केलं तर भविष्यात तू हे सगळ्या गोष्टी प्रॉपर करू शकतो. ठीक आहे. अर्थ म्हणजे संपत्ती, शास्त्र म्हणजे काय? विज्ञान. आता मला सांग, तू आता घरी राहून तू म्हणतो की मला सर ऑनलाईन लेक्चर करून द्या. आता घरी तुला जर सांगितलं तू कधीही बघू शकतो, तू डिसिप्लिन राहशील का घरी? नाही राहणार. इथं जर तुला रोज येणार आहे ना, तर तू काय करशील? मला 10 वाजता उठायचंय, मला 11 वाजेपर्यंत तिथे पोहोचायचंय, 12 वाजेपासून मला लेक्चर करायचे, 2 पर्यंत माझे लेक्चर राहणार, 2ला मी घरी जाणार. म्हणजे कम्प्लीट डिसिप्लिन मध्ये राहशील तू. पण हेच जर घरी राहिला तर, जाऊ दे मला झोप लागते, आरामात जातो, आरामात राहतो, आरामात उठतो, आरामात नंतर लेक्चर सरांचा ऍक्सेस करून घेतो, काय विषय नाही. एका दिवशी संडेला बसून 4 तासात लेक्चर सगळे संपले. पण एकाच दिवशी लोड येईल, पण डिसिप्लिन राहिला तर डेली थोडं 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 करशील. बरोबर आहे का नाही? याला काय म्हणतात? डेली डिसिप्लिन. याला म्हणतात शास्त्र, एका प्रकारचं विज्ञान.
की कशा गोष्टी मेमराईज करायच्या, कशा गोष्टी लक्षात ठेवायचा, कसा प्रॉपर अभ्यास करायचा, या सगळ्यांच्या आपल्याला प्रॉपर काय करायचं असतं, मॅनेजमेंट करायचं असतं. अर्थशास्त्र काय आहे मग ते, शास्त्र म्हणजे विज्ञान, अर्थ म्हणजे संपत्ती. संपत्ती कशी माझी एस्टॅब्लिश करू शकतो मी, तुझी गोष्ट झाली. मग आता ग्लोबल लेवलला कसं करणार आपण. हा हा आता तू अधिकारी झाला, तू आला ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट, इकॉनॉमिक्स डिपार्टमेंटचा हेड येतो आता, फायनान्स मिनिस्टर झाला किंवा फायनान्स कॅबिनेट सेक्रेटरी झाला आय एस म्हणून, काय करशील तू आता. हम्म. हम्म. बरोबर. बरोबर. हम्म. बरोबर. हम्म. बरोबर. हम्म. बरोबर. हम्म. येस. येस. पूर्ण आहेत का नाही, बरोबर. या सगळ्या गोष्टींवरती मी काय करेल, लक्ष केंद्रित करेल. मग हे कधी झालं सुरू, हे झालं ऑलमोस्ट 1000 वर्षापूर्वी. कोणी सांगितलं आपल्याला, आचार्य चाणक्यांनी सांगितलं या गोष्टी, की बाबा मी आज कोणाकडून त्यांनी संपत्ती घेतली होती सगळी, कोणाकडून जिंकले होते ते, धनानंदा. धनानंदाकडून ते जिंकले. आणि ते म्हटले की मी एक चांगला शासक ठेवेल. मग त्यांनी चांगला शासक कोणाला ठेवलं, चंद्रगुप्त मौर्याला. आणि हाच शासक तुला जर चांगलं बनायचं राहिलं तर मग याचा अभ्यास आपल्याला आधी करावा लागणार, मग तो भविष्यात चांगल्या गोष्टी करू शकतो. आता मग इथे काय दिलंय, संपत्तीचे संपादन आणि व्यवस्थापन. संपत्ती आहे, अधिकार आहे तुझ्याकडे, त्याचं काय करायचं, प्रॉपर मॅनेजमेंट करायचंय. कुठे कुठे प्रॉब्लेम्स आहे तो प्रॉपर आयडेंटिफाय करायचा, आणि तो प्रॉपर प्रॉब्लेम आयडेंटिफाय करून झाल्यानंतर मग त्याच्यावरती उपाययोजना मी करणार. आता महिला सशक्तीकरण मला करायचंय, कसं करणार मी महिला सशक्तीकरण, त्यांना बसमध्ये त्यांना प्रवास फ्री करणार मी, एज्युकेशन मध्ये फीस मध्ये त्यांना प्रवास फ्री करणार, त्यांना रिझर्वेशन देणार. त्यांनाही बसमध्ये तिकीट आता अर्ध झालेलं आहे, आता लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून त्यांना पैसे मिळणार. त्या काय होणार, थोडंसं त्यांना हातभार लागेल त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी गोष्टी येण्यासाठी. हे काय मग संपत्ती संपादन आणि व्यवस्थापन. पुढे काय आहे, सरकार आणि राज्याचे महत्वपूर्ण भूमिका. कोणाकोणाची भूमिका आहे, सरकारची आणि राज्याची. सरकारची काय भूमिका असणार याच्यामध्ये, हा मग आपण बजेट बनवणार, बँकिंग सिस्टम प्रॉपर एस्टॅब्लिश करणार, त्याच्यानंतर हा एज्युकेशन मध्ये वर्क करणार. एज्युकेशन मध्ये प्रायमरी सेक्टर मध्ये किती लोक आहेत, सेकंडरी एज्युकेशन मध्ये किती आहेत, हायर एज्युकेशन किती लोक घेतात, सायन्स मध्ये किती लोक आले, कॉमर्स मध्ये किती आले, आर्ट्स मध्ये किती गेले, सायन्स मधून जॉब लागण्याचा रेशो किती आहे, कॉमर्स मधून किती रेशो आहे, सायन्स मधले सब्जेक्ट्स वेगळे, आर्ट्स मधले सब्जेक्ट्स वेगळे, त्याचं सिलेबस डिफाईन करायचं, तसे प्रोफेसर्स हायर्स करायचे, तसं क्वालिटी एज्युकेशन लोकांपर्यंत पोहोचवायचं. हे सगळ्या गोष्टींचं आपल्याला काय करायचंय, सरकार आणि राज्याचे महत्वपूर्ण भूमिका आहे. राज्य म्हणजे काय, महाराष्ट्र राज्याचं सरकार. आणि सरकार, मेन सरकार म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचं, मोदी क्वाझाई फेडरल नेचर आहे आपल्याला. युनियन मध्ये एक सरकार आहे, स्टेट मध्ये एक सरकार आहे, दोघांचं काय कंबाईन मध्ये त्या गोष्टी चालत असतात. कंबाईन मध्ये ते काय करतात, एज्युकेशन, कंबाईन मध्ये ते काय करतात, एकत्र काय चालवतात त्यांचं, काय चालवतात ते एकत्र, गव्हर्नमेंट चालवतात. काय चालवतात, गव्हर्नमेंट चालवतात. फरक म्हणजे त्याच्यामध्ये काही असा वेगळा नाही, सरकार म्हणजे युनियन गव्हर्नमेंट आहे, मोदी बसतो, लोकसभा, राज्यसभा. आणि हे सरकार हे सेंट्रल लेवलचं झालं. मग राज्याचं सरकार कोणतं आहे, मुख्यमंत्री, आमदार. आता निवडणूक कोणती झाली बरं मागे, खासदारकीची निवडणूक झाली. किती होते महाराष्ट्रामधून खासदार, 49 खासदार होते. टोटल खासदार किती आहेत भारतामध्ये, नाही नाही, 540.
म्हणजे युपीचे खासदार आहेत 81, महाराष्ट्राचे आहेत 49, मध्य प्रदेशचे आहेत, बिहारचे आहेत, गुजरातचे आहेत. सगळीकडे निवडणूक होणार. मग ऑन द व्हॉट बेसिस दे टेंड दॅट खासदार? पॉप्युलेशन बेसिस. जेवढी पॉप्युलेशन राहणार तेवढं त्यांना खासदार द्या, तेवढे खासदार असणार. युपीची पॉप्युलेशन किती आहे? 24 करोड. महाराष्ट्राची पॉप्युलेशन किती आहे? 11 करोड. पुण्याची पॉप्युलेशन किती आहे? अंदाज 50 लाख, 60 लाख. 2 करोड मुंबईची पॉप्युलेशन. बरोबर आहे. मग या सगळ्यांसाठी राज्यामध्ये कोणतं इलेक्शन चालणार? आमदारकीचं. मग तिथून मुख्यमंत्री येणार. मुख्यमंत्र्यांवरती आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टरवरती लक्ष ठेवायला राज्यपाल राहणार. सेंट्रलमध्ये कोण राहणार? नरेंद्र मोदी सरकार, प्राईम मिनिस्टर. आणि कोण निवडून देणार तिथे? खासदार. आपल्याकडचा खासदार कोण आहे? नाही नाही, आपल्याकडे भरगे, शिवसेनेचे. नंदुरबारचे खासदार गावित. धुळ्याचे खासदार बच्छाव. ठीक आहे. पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ. त्यांना आता काय मिळालं? मंत्रीपद मिळालं. हे मेन मेन खासदार झाले. संपला विषय. हे आलं सेंट्रल गव्हर्नमेंट. राज्याचे महत्वपूर्ण भूमिकामध्ये राज्यामध्ये कोण येणार? आमदार. कोण आहेत बरं आमदार इथलं? रोहित पवार. अजून कोण आहे आमदार इथे आजूबाजूला? टोटल आमदार किती आहेत महाराष्ट्रामध्ये? 249 किंवा 250 आहेत वाटतं आमदार. त्याच्या माध्यमातून मध्ये कुठे बसणार आमदार सगळे? राज्यात. मुंबईमध्ये बसणार. विधानसभा कुठे आपली? मुंबईमध्ये. लोकसभा कुठे आपली? दिल्लीमध्ये. लोकसभेमधून कोण निवडतं आपल्याला? खासदार. खासदारांच्या माध्यमातून पंतप्रधान. आमदारांच्या माध्यमातून येस. लोकसभेत कुठं? दिल्लीत. हा, राज्यसभा. आता ते तुला मी पॉलिटीमध्ये शिकवणार सगळ्या गोष्टी. आता जर मी तुला इकॉनॉमिक्स मध्ये सांगितलं, राज्यसभेमध्ये हे महाराष्ट्रातूनच निवडून गेलेले लोक असतात, ठराविक लोक. 250 लोक असतात राज्यसभेत बसलेले. मग लोकसभा राज्यसभा एकत्र एकत्र ते कारभार कसे बघतात. दॅट इज द सब्जेक्ट रिलेटेड टू इंडियन पॉलिटी. कम्प्लीट गव्हर्नमेंट सिस्टम मी शिकवणार आहे तुला. त्या काही टेन्शन घेऊ नको. फक्त 2 गोष्टी लक्षात ठेवा. सरकार म्हणजे कोण आलं? सेंट्रल. राज्यामध्ये कोण आलं? आमदार, खासदार. त्याचे इलेक्शन कसं होतं? स्पीकरचा काय रोल आहे? डेप्युटी स्पीकरचा काय रोल आहे? प्राईम मिनिस्टरचा रोल काय आहे त्याच्यावरती? प्रेसिडेंटचा काय रोल आहे? गव्हर्नमेंटचा काय रोल आहे? काय कंट्रोल ऑडिटर जनरल ऑफ इंडियाचा काय रोल आहे? ऑडिटर जनरलचा काय रोल आहे? राज्यपालाचा किती कसे रोल आहेत? सगळं आपण अभ्यास करणार आहोत. भरपूर वेळ आहे आपल्याकडे. आता वर्षभर क्लास चालणार आहे ना. काहीच टेन्शन घ्यायचं नाही. आज आपलं इंट्रोडक्टरी लेक्चर आहे फक्त. ठीक आहे. थोडंसं अजून ते काय म्हटले? सरकार आणि राज्याचे. सरकार म्हणजे काय लक्षात ठेवायचं? केंद्र सरकार, नरेंद्र मोदी. राज्य म्हणजे कोण आहे आपला मुख्यमंत्री? एकनाथ शिंदे. बघा, नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदेची महत्वपूर्ण भूमिका आहे. कशासाठी? संपत्ती निर्माण करण्याकडे लक्ष केंद्रित करून राज्याचे कल्याण करायचे. मग सांग बरं, कसं उदाहरण लावू शकतो आपण याच्यामध्ये? संपत्ती कुठून आली? त्यांच्याकडं टॅक्सेसच्या माध्यमातून. लोककल्याण काय आहे? स्कीम्स दिले. तुम्हाला स्कीम्स दिल्या. हे कोणाचं काम आहे? कोणी रॅन्डम पर्सन उठून येणार का? आपण काय दिलेलं आहे शिंदेला? मतदान दिलेलं आहे. कोणाची भूमिका आहे मग राज्याच्या केंद्र लक्ष केंद्रित करायची? येस. मग दॅट इज गव्हर्नमेंट. सरकार आणि राज्याची महत्वपूर्ण भूमिका. संपत्ती निर्माण करण्याकडे लक्ष देणार, राज्याचे कल्याण करण्याकडे लक्ष देणार. कोणाचं काम आहे? मुख्यमंत्र्यांचं आणि आपल्या सरकारचं काम आहे. मग सर, हे सरकारचं काय काम आहे? पॉलिटीमध्ये शिकवायला आपल्याला सगळं. जी मी पॉलिटी ते शिकवणार, त्याच्या बाहेर एकही प्रश्न जाणार नाही. कंप्लीट पॉलिटी, UPSCच्या लेवल पर्यंतची पॉलिटी मी शिकवतो विथ डिटेल्स, विथ द ऍप्लिकेशन ऑफ ऑल गव्हर्नमेंट्स इन द वर्ल्ड. मग प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट, पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट किंवा क्वाझाई फेडरल नेचर ऑफ गव्हर्नमेंट, एव्हरीथिंग. पूर्ण पॉलिटिकल सायन्स आणि सोशलॉजी ऑप्शन होते माझे UPSC मध्ये. UPSC प्रिपरेशन केलेले, मेन्स दिलेले, पण इंटरव्ह्यूचा कॉल काही कारणाने नाही आले. मग प्रिपरेशन टीचिंग मध्ये केलं. कम्प्लीट पॅकेज आपल्याकडे अवेलेबल आहे. सो यू डोंट हॅव. तुमचं फक्त मी पोलीस भरतीची परीक्षा नाही घेते, कम्प्लीट सब्जेक्ट प्रॉपर कव्हर करून देईल मी तुम्हाला. मग तो कुठे अप्लाय करा तुम्ही जीवनात. एकदा बेसिक्स क्लिअर झालं, डन. काय आलं पुढे? काय आहे? सुशासन.
कार्यक्षम प्रशासन नियंत्रणाची आवश्यकता. सुशासन कधी येणार आपल्याकडे? शासन आहे आपल्याकडे. कोणतं शासन आहे? महाराष्ट्र शासन आणि केंद्राचं शासन. दोन शासन आहेत आपल्याकडे. मग त्या संविधानामध्ये नियमावली दिलेली आहे कसं आपण शासन चालवलं पाहिजे, कसं ते शासन लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. त्याला म्हणतात सुशासन. जर आज ट्रॅफिक जाम होत आहे आणि मागे ॲम्ब्युलन्स आहे, तर माझ्या पोलिसांना ट्रॅफिक नियंत्रणाला त्याला जागा देण्याची मुभा दिली पाहिजे आपण. दॅट इज अ सुशासन. जर इथून पाण्याने ओव्हरफ्लो होतोय, गटार वाहत चालली आहे, कोण लक्ष केंद्रित करणार या सगळ्या गोष्टींवर? म्युन्सिपल कॉर्पोरेशन, IAS ऑफिसर्स. आणि तुमचं काय काम आहे? रस्त्यावरती थुकायचं नाही का? नुसतं आपण सरकारवर टीका करायची आणि स्वतः काहीच करायचं नाही. मेट्रो बांधून दिलेली आहे ना तुम्हाला आता, मग मेट्रोमध्ये काड्या कशाला करायच्या? थुकायचं कशाला तिथे रस्त्यावरती? खराब कशाला करायचं? दॅट इज अ शासन. कुठलाही प्रॉब्लेम झाला तर हु इज गोइंग टू रिस्पॉन्सिबल फॉर दॅट? दॅट इज अ स्टेट गव्हर्नमेंट or the respective IAS officer, respective officers of that individual community, individual society. पुण्यामध्ये जर आज फ्लडचा प्रॉब्लेम आला होता, काय झालं होतं पुण्यामध्ये नदी पात्रात? माहितीये का? होता का तेव्हा तू पुण्यात? मग कोणाची चुकी याच्यामध्ये सांग बरं मला? महानगरपालिकेमध्ये कोणाची? पाण्याचं पात्र, एवढं मोठं पाण्याचं पात्र आहे, त्याच्या बाजूला तुम्ही घर बांधताय. परमिशन द्यायचं काम कोण करणार आहे? आयुक्त करतात ना. त्यांनी परमिशनच द्यायची कशाला? मग हे सुशासन आलंय का त्याच्यामध्ये? मग कार्य हे केलेलं 1000 वर्षापूर्वी म्हटलेलं ना त्यांनी, सुशासन, कार्यक्षम प्रशासन नियंत्रणाची आवश्यकता आहे आपल्याकडे. जर तुम्हाला मुळा मुठा नदीचं पाणी सोडायचं आहे, तुम्हाला आधी वॉर्निंग द्यावी लागणार, एक दिवस आधी. का तुम्ही डायरेक्ट झपकने पाणी सोडणार? मग हे सुशासन आहे का? लोकांचे रस्ते वाहून चाललेत, गाड्या वाहून चालल्यात, रस्ते तुटायला लागलेत पूर्ण. ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला सरकार कसं चालतं, केंद्र स्थानावरती सरकार, त्याचा अभ्यास आपल्याला परफेक्ट करायचा आहे. कळतं? डोक्यात जातंय? येस. नेक्स्ट आहे अर्थशास्त्रामध्ये राजकीय संकल्प आणि संकलन. राजकीय संकल्प म्हणजे पॉलिटी, हायरार्की असते त्याच्यामध्ये. सर्वात हायएस्ट ऑथॉरिटी इंडियामध्ये कुठली पोझिशनवर आहे बरं? प्रेसिडेंट. त्याच्यानंतर व्हाईस प्रेसिडेंट, त्याच्यानंतर प्रधानमंत्री, त्याच्यानंतर कॅग, कंट्रोलर ऑडिटर जनरल, नंतर ऑडिटर जनरल, त्याच्यानंतर डेप्युटी प्राईम मिनिस्टर, त्याच्यानंतर स्पीकर, मग डेप्युटी स्पीकर. अशी हायरार्की आहे पॉवर. मग त्यांचे रूल्स, रेग्युलेशन आणि त्याचं वर्क, या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये परफेक्टली काय करावं लागतात? स्टडी करावं लागतं. राहतंय लक्षात? चलो, आता महत्वाचे माणसं आले. ऍडम स्मिथ. या ऍडम स्मिथनी काय केलं? अर्थशास्त्राची काय दिली? व्याख्या दिली. मग याच्यामध्ये काय आहे? ते ऍडम स्मिथ कोण आहेत? अर्थशास्त्राचे जनक आहेत. मग त्यांनी काय सांगितलं? 1776 मध्ये राष्ट्राची संपत्ती अँड इन्क्वायरी इंटू द नेचर अँड कॉज ऑफ द वेल्थ ऑफ द नेशन. त्यांनी संकल्पना मांडल्या. ही जे आता आपण कॉन्सेप्ट बघतो ना पॉवर्टीच्या, कशी पद्धतीने पॉवर्टी आपण कॅल्क्युलेट करणार. आता पॉवर्टी कॅल्क्युलेट करायचं तर एक ओव्हरव्ह्यू बघायचं. कसं? पुणे शहर आहे, पुणे शहरामध्ये महिला आहेत, माणसं आहेत, लहान मुलं आहेत. त्याच्यामध्ये लहान मुलं मग कसं, कुठल्या स्कूलमध्ये जातात, काय शिक्षण घेत आहे, किती लोकांना जॉब आहे, किती लोक अनएम्प्लॉयड आहेत. मग गावाकडे महिला आहेत, पुरुष आहेत, इथं म्हातारी माणसं आहेत, लहान मुलं आहेत. किती लोक त्याच्यामध्ये एज्युकेटेड आहेत, किती लोक अनएज्युकेटेड आहेत, किती लोकांकडे अजूनही जॉब नाहीये, किती लोकांकडे प्रॉपर पिण्याचं पाणी नाहीये. या सगळ्या गोष्टींवरती कोण वर्क करतं? इकॉनॉमिक सिस्टम, इंडियन इकॉनॉमी. हीच इंडियन इकॉनॉमीवरती जेव्हा आपण या गोष्टी करणार, मग उद्या तुम्हाला परीक्षेमध्ये विचारणार लाडकी बहीण योजना कुठल्या मिनिस्ट्रीच्या अंडरमध्ये आली? मिनिस्ट्री ऑफ लेबर, चाइल्ड अँड डेव्हलपमेंट. मग त्याच्यासाठी किती तरतूद केली त्यांनी? माहिती पाहिजे आपल्याला. कुठल्या तारखेला आली ती योजना? माहिती पाहिजे आपल्याला. नंतर मग उज्ज्वला गॅस योजना काय आहे बरं? सबसिडी दिली जायची त्याच्यामध्ये. का बरं आणलं होतं? काय पर्पज होता त्याचा? चुलापासून त्रास व्हायचा हो, त्याच्यापासून सुटका.
होणार का नाही मग त्यांची सुटका? कळतंय? मग हे उज्ज्वला गॅस योजना. मग हे कधी कळालं आपल्याला? राष्ट्र इन्क्वायरी इंटू द नेचर ऑफ कॉज ऑफ द वेल्थ ऑफ द नेशन. नेशन बद्दलचे काय काय नेचर आहे, कॉजेस काय, त्याचे प्रॉब्लेम्स काय, कसे पैसे जनरेट करू शकतो. मग हे कोणी तयार केलं? ऍडम स्मिथ यांनी. ठीक आहे. कधी? 1776, म्हणजे 250-300 वर्ष आधी. मग आपण आता थोडंसं याच्यामध्ये बघूया मायक्रो लेवल ऑफ इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो लेवल ऑफ इकॉनॉमिक्स. म्हणजे काय? याच्यामध्ये दोन प्रकार असतात. एक स्मॉल इकॉनॉमिक्स असतं, एक असते लार्ज इकॉनॉमिक्स. म्हणजे आता मला बघायचंय की एक माणूस आहे, ठीक आहे, त्याचं एकूण उत्पन्न किती आहे बरं? XYZ काही असेल. तेच कंप्लीट आपला देश आहे, त्या लोकांचं उत्पन्न किती आहे, किती लोक टॅक्स भरतात, किती लोक बेरोजगार आहेत, त्याची कारणं काय आहेत? त्यांनी शिक्षण घेतलं नाही का प्रॉपर? अभ्यास केला नाही का त्यांनी प्रॉपर? त्यांची घराची परिस्थिती नव्हती का प्रॉपर? या सगळ्यांचा आपल्याला स्टडी करावा लागतो. आता आपण एखाद्या जंगलामध्ये गेलेलो आहे, एका गोष्टीचा, एका झाडाचा स्टडी करणं हे मायक्रो स्टडी. पूर्ण जंगलाचा स्टडी करणं म्हणजे काय? मॅक्रो. सर्वांगीण विकास, सर्व गोष्टींचा आपल्याला काय करायचा आहे? अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. मग इकॉनॉमिक्सच्या दोन ब्रांच आहेत. त्याच्यामध्ये पहिला आहे सूक्ष्म, दुसरा आहे स्थूल. सूक्ष्म म्हणजे काय? मायक्रो, इंडिव्हिज्युअल लेवलला. स्थूल म्हणजे काय? मॅक्रो. मॅक्रो म्हणजे काय? ब्रॉड व्ह्यू. आता फक्त पुणे आहे, फक्त पुण्याचा अभ्यास करायचा, हे मायक्रो मध्ये आलं. पूर्ण महाराष्ट्राचा अभ्यास करायचा कशामध्ये आलं? मॅक्रो मध्ये आलं. मग पुण्यामध्ये आपण काय स्टडी करणार? फक्त पॉप्युलेशन. इंडिव्हिज्युअल पुण्याची पॉप्युलेशन कशामध्ये आली? सूक्ष्म, एक माणूस. आणि कंप्लीट पॉप्युलेशन आली स्थूल मध्ये. सूक्ष्म म्हणजे एकाची अभ्यास. मग एकाचं काय? विशिष्ट उत्पादन संस्था. CRG अकॅडमी आहे पुण्यामध्ये, ही काय झाली? एक अकॅडमी. स्पर्धा परीक्षेचे टोटल अकॅडम्या किती आहेत पुण्यामध्ये? भरपूर आहेत. कशामध्ये आलं मग ते? फक्त CRG अकॅडमी कशामध्ये आली? सूक्ष्म मध्ये. व्यक्तिगत किमती. आता हा मी फोन घेतला, हा मला पडला 20,000ला. आता ह्याच कंपनीचे वेगवेगळे फोन आहेत, ते कितीला पडणार ते वेगवेगळे फोन? ते सगळे फोनची स्टडी कशामध्ये करणार आपण? स्थूल मध्ये. आणि सूक्ष्म मध्ये फक्त याची. आता एक माणूस आहे, आज मी म्हटलं किती लोकांनी इन्कम टॅक्स दिलेला आहे, ते मी चेक करणार स्थूल मध्ये. सगळ्या लोकांचा इन्कम टॅक्स. एका माणसाचा इन्कम टॅक्स आला सूक्ष्म मध्ये. का आलं? म्हणजे इकॉनॉमिक्स एकेका माणसाला अभ्यास करते. एका माणसाचा फक्त अभ्यास केला म्हणजे ते मायक्रो, सगळ्यांचा अभ्यास केला म्हणजे काय? मॅक्रो. डिफरन्स हा झाला त्याच्यातला. म्हणजे काय? वेतन, उत्पन्न, वैयक्तिक उद्योग, विशिष्ट वस्तूंचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र, मायक्रो इकॉनॉमिक्स. दुसरा आहे स्थूल. एक मोठे एकूण घटकांचा म्हणजे रोजगार, राष्ट्रीय उत्पादन, एकूण गुंतवणूक, बचत, उपभोग, पुरवठा, मागणी एक्सेट्रा. कशा कशाचं? एकूण रोजगार. मला म्हणायचं, मी तर म्हटलं तू आता झाला IAS अधिकारी, तुझी पोस्टिंग झाली पुण्यामध्ये, मग मी पुण्याचा बायोडेटा मला पाहिजे. पुण्यामध्ये किती लोक राहतात? एकूण पॉप्युलेशन 40 लाख, 50 लाख पॉप्युलेशन आहे. त्याच्यातले महिला किती आहेत? 15-20 लाख. माणसं किती आहेत? 35 लाख. मग यांचं उत्पन्न कसं आहे? प्रत्येकाला कसे कसे जॉब आहेत? किती लोक टॅक्स भरतात? सगळं कॅल्क्युलेशन असतं आपलं. कशाच्या नंबरवरती? पॅन कार्ड नंबरवरती. नंबर टाकलाच तुमची बायोडाटा जातो पूर्ण. कळालं? एका माणसाचा अभ्यास करणं इंडिव्हिज्युअल लेवलला, प्रत्येक माणसाचा अभ्यास करणं मॅक्झिमम लेवलला. म्हणजे प्रत्येक आपलं डिटेल आधार कार्ड आणि पॅन कार्डच्या सोबत गव्हर्नमेंटकडे असतं. गव्हर्नमेंट इज व्हेरी स्मार्ट. तुझं लोकेशन पण ट्रॅक करू शकतो ते. काल 15 ऑगस्टच्या दिवशी एक अधिकारी आलेले होते, तर त्या अधिकाऱ्याने काय वर्क, ते अधिकाऱ्यांचं मोठं वक्तव्य होतं. तर ते इंटेलिजन्स ब्युरोमध्ये अधिकारी होते. ते काय फाइंड आउट करायचे माहिती आहे का? कोणी आपल्या भारताविषयी कुठे भडकाऊ आंदोलन देत आहेत का? भारताविषयी काही प्रॉब्लेम क्रिएट करतात आहे का? असे अधिकारी नेमणूक केलेले असतात. ते IB मध्ये वर्क करतात, इंटेलिजन्स ब्युरो म्हणून. मग ते अशी काही जरी प्रॉब्लेमॅटिक कंडिशन करणारे जर आपल्या देशामध्ये लोक असतील, तर त्यांच्यावरती ते काय करणार? स्टडी करतात. एका माणसाचा स्टडी करणं, मल्टिपल लोक असे त्याच्यामध्ये आले ते मायक्रो मध्ये येतात.
मग आपल्या कम्प्लीट कमिटी तयार करावी लागते, मायक्रो लेवल आणि मॅक्रो लेवल. मायक्रो म्हणजे स्मॉल, मॅक्रो म्हणजे कम्प्लीट. आता एकूण गुंतवणूक, आता भारत देशाने वेगवेगळ्या देशांमध्ये गुंतवणूक केलेली आहे. आपण अफगाणिस्तानमध्ये डॅम बांधून दिलेला आहे, बांगलादेशमध्ये आपण तयारी केलेली आहे, लोकांना मदत केलेली आहे, श्रीलंकेमध्ये आपण आता पोर्ट बांधतोय, तिकडे कतार इराकमध्ये आपण पोर्ट बांधतोय. ही काय मल्टिपल गुंतवणूक, याच्या माध्यमातून आपल्याला काय होणार आहे, ट्रान्झॅक्शन होणार आहे वेगवेगळ्या प्रकारचे. लोकांना वॅक्सिन दिल्या आपण, अफगाणिस्तानला वॅक्सिन दिल्या, इराकला वॅक्सिन दिल्या, इराणला वॅक्सिन दिल्या. मग हे कशामध्ये आले, स्थूल अर्थशास्त्रामध्ये आले. कळतंय? ठीक आहे. मग एकूण उपभोग, उपभोग म्हणजे एकूण किती गोष्टीचा उपभोग घेतला, पुरवठा, त्यांची मागणी वगैरेच्या गोष्टी. आता मला सांग, तुमची शेती गावाला किती आहे शेती तुमची? 8 एकर शेती, बागायती आहे का? आहे म्हणजे पाणी. ठीक आहे. मग तुमच्याकडे काय आहे, भूमी आहे. तुम्ही काय करता तिथे, कोणाला घेतात लोक? मजूर, मजूर आणतात. मग कांदे लावतात का तुम्ही? कांदे आणि मका, बरोबर आहे. मग काय केलं, तुझ्याकडे जमीन आहे, त्याच्यानंतर त्यांनी शारीरिक श्रम दिले तिथे, काय केलं तुझ्या याच्यामध्ये, काम केलं. मग तू त्यांना काय दिलं वापस? हा, भांडवल म्हणजे काय? हा, की कांदे लावायचे तुला, लगेच तुला पैसे भेटणार आहे का? आता सर्वात आधी तुला काय लावावं लागतं, ढोले. ढोले तयार झाल्यानंतर मग त्याचे तू बिये तयार करतो, ते बियानंतर मग शेतामध्ये लावतो आपण, त्याच्यानंतर मग ते त्याचं रोप तयार होतं. रोप नंतर मग ते रोप घेऊन आपण कुठे लावतो, शेतात लावतो. ते शेतात लावल्यानंतर काय होतं मग, कांदा येतो. जर त्याला चांगलं वातावरण मिळालं तर, आणि भाव मिळाला तर, नाहीतर लॉस. ठीक आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, तुझ्या जमिनीमध्ये तू काय केलं, विनामूल्य देणगी, फुकट किंवा तू पैसे दिले त्यांना, कोणाला, लोकांना. त्यांनी काय केलं, शारीरिक श्रम केलं, काम केलं त्याच्यामध्ये. नंतर काय, भांडवल, भांडवल तू पैसे लावले कशामध्ये, जमिनीमध्ये. आणि संयोजक म्हणजे एंटरप्रेनर, शेतकरी. एका शेतकऱ्याने भांडवल, श्रम, भूमी एकत्र तयार केलं, मग काय मिळालं तुला, उत्पन्न मिळालं. काय झालं, इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी तयार झाली त्याच्या माध्यमातून. सीआरजी अकॅडमीचं उदाहरण घेऊ आता आपण. सीआरजी अकॅडमीचे एंटरप्रेनर कोण आहेत, राहुल सर मेन. भांडवल त्यांनी काय लावलं, क्लासेस, फॅन, बिल्डिंग. श्रम आम्ही, कशाचा श्रम, डोक्याचा श्रम. त्याच्यानंतर काय, भूमी, रेंटवर घेतली जागा. मग काय तयार झाली, इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी. कुठलीही एक्झाम्पल घे तू, लँड, लेबर, कॅपिटल, एंटरप्रेनर, याच्या माध्यमातून इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी तयार होते. उदाहरण घे एखादं कुठलंही, तुम्हाला सांग, त्याला मी तसं याच्यात जोडून सांगतो. मेट्रो काम चालू आहे, मेट्रोने सर्वात आधी काय घेतलं, जागा घेतली. त्याच्यानंतर त्यांनी काय केले, इंजिनियर्स हायर केले, इंजिनियर्स कन्स्ट्रक्शन करण्यासाठी, माल वागळे वाहतूक बांधण्यासाठी वेगळे कन्स्ट्रक्टर वर्कर्स. भांडवल गव्हर्नमेंटने दिलं, सेंट्रल गव्हर्नमेंटने आणि स्टेट गव्हर्नमेंटने. संयोजक कोण होता त्याचा, एंटरप्रिनर, IAS ऑफिसर असतो तो, PMRDचा हेड किंवा मेट्रोचा हेड कोण असतो, IAS ऑफिसर. याच्या माध्यमातून काय तयार झालं, इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी तयार झाली. कोणाकोणाला रोजगार मिळाला, अजून स्टाफ त्यांचा. बरोबर. तिथून आपल्याला उत्पन्न मिळतात. दिवसातून किती, 1 लाख प्रवासी प्रवास करतात. 1 लाख इंटू 25 रुपये किती होतात, हा, 2.5 कोटी. एवढा त्यांचा दिवसाचा उत्पन्न आहे. एकदाचीच इन्व्हेस्टमेंट केली त्यांना 1000 कोटीची काहीतरी, पण आज दिवसाला ते 2 ते 3 कोटी रुपये कमवतात. 365 दिवसात किती पैसे कमवणार ते, 300 करोड रुपये. ओके. त्यांना आता मेट्रोला खर्च किती लागलेला आहे, ऑलमोस्ट 2,500 कोटी लागलेले आहेत. किती वर्षात काढतील ते, 5 वर्षात खर्च काढून आणते. आणि मेट्रो किती वर्ष टिकणार आहे, 40 वर्ष धर, 30 वर्ष धर.
म्हणजे 5 वर्षात सगळा खर्च निघून येणार, बाकीचे 25 वर्ष ते बसून खाणार. दॅट इज इन्व्हेस्टमेंट. दिस इज कॉल्ड इकॉनॉमिक्स. आता तू काय करणार आहे? शिक्षण करतोय, 4 वर्ष अभ्यास करशील, चांगला जर अभ्यास केला तुला नोकरी लागेल. नंतर काय करशील तू नोकरी लागल्यानंतर? जॉब, पुढचा तुझा मग सेटल होशील, आहे का नाही? मग ही इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीसाठी तू आता काय करतोय? इन्व्हेस्टमेंट करतोय. आता तुझी कशा कशाची इन्व्हेस्टमेंट आहे? तू भांडवल लावणार आहे, तू स्वतः आहे याच्यामध्ये, श्रम करशील, तू मेहनत करशील, आणि तुझी भूमी म्हणजे काय? तुझी पुस्तकं. हेच तुला भविष्यात तू स्वतः तुला सांग ना, तू डिसिप्लिन राहशील, प्रॉपर मॅनेजमेंट करशील, सकाळी लेक्चर अटेंड करशील, रोज अभ्यास करशील, पुढचे 4 वर्ष रोज अभ्यास कर. पहिल्या प्रयत्नात नाही झाला तर मग बघ, पोरं अभ्यासच नाही करत. खूप चांगलं सांगतो आपण त्यांना, खूप चांगल्या गोष्टी असतात मार्केटमध्ये. कालांतराने कधी त्यांचा मूड ऑफ होऊन जातो, कधी घरी जातात, कधी इकडे जातात, कधी तिकडे जातात, कधी काय असं करत करत 4 वर्ष अशी निघून जातात. वेळ हा असा हातात पाणी घेतल्यासारखं आहे, सुकून जाणार आहे, कम्प्लीट संपून जाणार आहे लवकरात लवकर. वेळ गेल्यानंतर मला कळतं की मी हा अभ्यास तेव्हाच केला असता तर आज मी कुठे सिलेक्ट झालो असतो. याच गोष्टींचा अभ्यास कर, काय अवघड आहे याच्यामध्ये? असं किती किती गोष्टी पाहिल्या आपण, सगळं तुझ्या डोक्यात राहिलं असेल मेमरीमध्ये. पहिल्या पहिल्या पेज पासून आपण कम्प्लीट सिलेबस पाहिलं, काय काय गोष्टी, बजेट वगैरे पाहिलं, 5 प्लॅन वगैरे पाहिलं, थोडीशी इंडिपेंडन्स बद्दल आपण गोष्टी डिस्कस केल्या. नेक्स्ट याच्यामध्ये आपण काय पाहिलं? नेक्स्ट याच्यामध्ये आपण एक्झाम्स कुठल्या कोणत्या ते प्रिपरेशन करायचं पाहिजे. माइंड ओपन ठेवायचं आपला अभ्यास करताना. याच गोष्टी घरी जाऊन मग वाचून काढायच्या. का बरं तुम्ही फर्स्ट सेकंड अटेम्प्टमध्ये होणार नाही पास? बिलकुल होऊ शकतात ना पास. याच्या मागचं काय रिझन आहे? काय फक्त रिझन एवढंच आहे की अभ्यास, जेवढा चांगला अभ्यास केला तेवढा जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला काय मिळेल? त्याच्यातून यश मिळेल. मग याचाच प्रॉपर आपला डिटेलमध्ये अभ्यास करावा लागतो. कळालं? लँड, लेबर, कॅपिटल, एंटरप्रिनर. इंग्लिशमध्ये एक्झाम्पल पण देऊ का तुला? का ठीक आहे? कॅपिटल, एंटरप्रिनरशिप. ठीक आहे. आता तुला भविष्यात कुठेही कुठल्याही गोष्टी तुला विचारलं तर ह्याच डेफिनेशन लक्षात ठेवायचे. ठीक आहे. नोट्स पण थोडेसे मी डिक्टेट करत जाईल, थोडेसे डिटेलमध्ये तुम्हाला नोट्स पण मिळून जातील. ओके. बघ याच्यामध्ये काय दिसतंय, काय काय याच्यामध्ये महत्वाच्या गोष्टी. हां, तुझ्यावरून उदाहरण घेऊया. तुमची लँड आहे, तुम्ही लेबर हायर केले, इक्विपमेंट्स केले, आणि तू इथं शेतकरी होता तू. मग तू काय तयार केलं याच्यातून? कांदे. मग आता राहुल सरांनी काय तयार केलं याच्यातून? पोलीस अकॅडमी. फायनल प्रोडक्ट काय त्यांचं? सक्सेसफुल कॅन्डिडेट. तुझं फायनल प्रोडक्ट काय? पैसा. बरोबर. मग हे लँड, लेबर, कॅपिटल, एंटरप्रिनर हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. ठीक आहे, राहील लक्षात? आता आपल्या देशामध्ये सिस्टम आहेत वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या. सोशलिस्ट इकॉनॉमी माहिती का काय असतं? कॅपिटलिस्ट इकॉनॉमी ते तुला मी सांगेल पुढे. थोडंसं ब्रॉड कॉन्सेप्ट आहे तो, अकॉर्डिंग टू टाइम तुला सांगेल मी ते. बघा आता याच्यामध्ये आहे आर्थिक वृद्धी. आर्थिक वृद्धीमध्ये काय आहे? एक वास्तव उत्पन्न लिहायचं असेल लिहू शकतो तू. एक आहे संकुचित आणि संख्यात्मक, ही आर्थिक विकासाशिवाय शक्य आहे. एकांकी संकल्पना ही राष्ट्रीय उत्पन्न दरोडे उत्पन्नाद्वारे मोजली जाते. बघा आता आर्थिक वृद्धी काय असते माहितीये का? आता तू पुण्यामध्ये आला, पुण्यामध्ये आल्यानंतर तू काय केलं? क्लास केला. क्लास केल्यानंतर तुझ्या नॉलेजमध्ये काय होत गेलं? वृद्धी. का बरं वृद्धी झाली तुझ्या नॉलेजमध्ये? मी तुला शिकवलं इथे. आजचं लेक्चर नंतर तुला वाटतंय का काहीतरी नवीन शिकलो मी आज? काहीतरी इनोव्हेटिव्ह सरांनी सांगितलं मला आज. दॅट इज वृद्धी इन युअर माइंड. म्हणजे आपल्या देशामध्ये पण तेच राहतं. यांनी लाडकी बहीण आणली, काही काही बहिणी लय हुशार असतात, काही काही बहिणी शहरातल्या जर राहिल्या त्यांनी काहीतरी क्लास लावून घेतला, एखादा छोटा मोठा एखादा कोर्स करून घेतला, वृद्धी झाली ना त्यांच्यामध्ये. पैसे कोणी दिले तुम्हाला? वृद्धी करण्यासाठी पैसे कोणी दिले? दॅट इज द डेफिनेशन ऑफ वृद्धी. मग हेच आज तुला शिकवलं, तर उद्या जाऊन तू काय करणार? टॅक्स पेमेंट करणार ना सरकारला. जर तू सिलेक्ट झाला ना, एखादा पगार तू गव्हर्नमेंटला डोनेट करून टाकायचा, की त्याच्यामुळे मी शिकलेलो आहे, तुम्ही मला शिकवलेलं आहे. दॅट इज अ सिम्पॅथी, कम्पॅशन टुवर्ड्स अवर सिस्टीम.
की तुमची मला सारथी बार्टी तेव्हा दिली तुमच्यामुळे मला CRJ अकॅडमीमध्ये हरीश सरांनी राहुल सरांनी या गोष्टी शिकवल्या. अदरवाईज मी कुठे मनमाडमध्ये या शिकू शकलो असतो. वी हॅव द एक्सपिरियन्सेस ऑफ रायटिंग मेन्स अँड चेकिंग द पेपर्स ऑफ UPSC ॲस्पिरंट. काय लिहितात आणि गव्हर्नमेंटची रिक्वायरमेंट काय या सब्जेक्टची वी नो. बट त्याच्यासाठी मी डायरेक्ट तुम्हाला नाही नेणार. सांगा मला वृद्धी काय विकास काय, तुम्हाला बेसिस पासूनच मी घेऊन जाणार. मला जर एखादं झाड लावायचं कम्प्लीट, मी झाडाची फळं जर मला खायची तर ते झाडाने आधी कष्ट केलेले आहेत. 20 वर्ष आधी माझ्या आजोबाने ते झाड लावलं तर आज त्यांची नातवंड ते फळं खाणार आहे. हे तुमचं झाड तयार होणार इथून CRJ अकॅडमीमधून. दिस अकॅडमी इट्स नॉट फॉर मेकिंग ऑफिसर्स अँड ऑल. वी आर मेकिंग इंडिव्हिज्युअल्स, सक्सेसफुल इंडिव्हिज्युअल्स इन ब्रेन. Those people are going to be a best citizen of India. If you are not selected in UPSC MPSC, you are going to clear exam of your life. तुझ्या शेतीमध्ये जरी प्रकल्प टाकला तरी you are going to earn lots of money because you know the basics of economics. This is the purpose of our education system. Our purpose of education system is not to gain a job, to create multiple job options. If you have that sort of tendency, then only you are going to clear any exam. Otherwise, you are going to Sankuchit mind person. You are not going to clear exam. Why? We don't have a certainty of knowledge. We have multiplicity of knowledge. When your mind is open, then only you are going to see the world with different perspective lens, lens of knowledgeful perspective. हा जो चष्मा घातलाय हा मला विजन देतो एक. हा चष्मा तुला CRJ अकॅडमी मधून किंवा पुण्यामधून मिळणार आहे. तर या घालण्याची त्याला पुसण्याची गरज तुझी आहे. जे त्याच्यावरती ब्लर आलंय ना ते काढायचं, मग तुझं डोकं बघ कसं चालणार. कळालं? वृद्धीमध्ये 2 कॉन्सेप्ट पाहिले आपण. काय पाहिलं? पैसा दिला मला गव्हर्नमेंटने. गव्हर्नमेंट वृद्धी कशामध्ये करणार? तुझ्या नॉलेजमध्ये करणार. मग काय व्हॉट इज वृद्धी? इट्स आर्थिक विकासाशिवाय शक्य नाहीये. आर्थिक विकास आता पुढे आपण बघणार आहे. बरोबर आहे. संकुचित आणि संख्यात्मक म्हणजे काय? मल्टिपल लोकांना आज बघ तू लेक्चरला आलेला आहे, पण इथे पास होणारे 300 मुलं आहेत. तर घरी बसून अभ्यास करणार आहेत. त्याच्यातले सगळेच पास नाही होणार आहेत. जे प्रॉपर अभ्यास करणार ते लोक पास होणार आहेत, ज्यांनी गायडन्स घेतलेलं आहे. आता इथे हे महारथी जर शिकवायला आलेत यांनी चुका केलेल्या आहेत. हेच तू घरी बसून केलं असं तुम्हाला डाऊट नसते विचारले, तुझे डाऊट्स नसते क्लिअर झाले. गुरुच्या मागे लागून लागून आपण शिकायचंय. हा सर 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 सोडायचं ते सरांना. सर मला काहीच लॉस होणार नाही, पगार भेटणार आहे, मी घरी जाणार. लॉस तुमचा आहे. मी पुण्यात आलोय क्लासला, पुण्याचा परिपूर्ण वापर करायचा. युजेस ऑफ फॅक्टर ऑफ प्रोडक्शन. अदरवाइज आय एम नॉट अ इकॉनॉमिकल स्टुडंट. आय एम नॉट एबल टू स्टडी इकॉनॉमिक सब्जेक्ट. कधी सब्जेक्ट मी स्टडी करणार? ओनली व्हेन मला या बेसिक्स कळणार आहेत. आज मी लेक्चर अटेंड केलं, पण आज माझ्यामध्ये जर मी लायब्ररीमध्ये बसून केलं असतं तर तेच लायब्ररी त्याचे सुकलेले चेहरे मुलांचे त्यात मी बसलेलो आहे. पण इथे येऊन मी वाव व्हॉट अ मोमेंट. 2 विचारांची देवाणघेवाण झाली. फ्रेश राहिलं तुझं माइंड, यंग राहिलं तुझं माइंड, आणि मग तू अभ्यास केला, मग तू गोष्टी प्रॉपर मॅनेज करणार. मग का बरं तुला सक्सेस नाही भेटणार? रणभूमी में युद्ध होने से पहले मनोभूमी में खेळला जाता है. काय त्यांनी अर्जुनाने आणि कृष्णाने लायब्ररीत बसून नाही मी युद्ध केलं. बाहेर उतरावं लागतं, आपल्याला थोडंसं जग बघावं लागतं. 8 तासाचा अभ्यास सफिशियंट आहे, मोर दॅन इनफ. 8 वर्ष अभ्यास, 8 ते 6 तास अभ्यास 4 वर्ष कर. सक्सेस नाही मिळालं तर मग तुम्हाला सांग लोक काय करणार? परीक्षा आली, चला 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 MPSC 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 UPSC UPSC UPSC, आणि एक्झाम लांब आले तर वेळ अजून घरी फिरून येणार, चक्कर मारून येणार, इकडे जाणार, मुंबईला जाणार, तिकडे जाणार, टाइमपास करणार, लायब्ररीत फ्रेंड्स बनवणार, अजून काय बनवणार. त्याच्यातच आपलं जिंदगी चालली जाते. बरोबर आहे. मग आपल्याला हा जर वृद्धी करायची राहिली तर मला ही एकांकी संकल्पना आहे. इंडिव्हिज्युअल माणूस आहे तू, तुझ्यामध्ये ग्रोथ करणार आहे तू. जर आज क्लासमध्ये माझे 50 मुलं राहिले असते तर 50 प्रकारचे वेगवेगळे डाऊट्स आले असते. ते डाऊट तुझे पण क्लिअर झाले असते. पण आज लोकांना ऑनलाईन क्लास करायचे, पण ऑनलाईन क्लास केल्याचे रिझल्ट किती आलेले आहेत? हा मोठा पॉइंट आहे. कुठले? संकुचित आणि संख्यात्मक. संकुचित म्हणजे हा आता बघ वृद्धी केलेली आहे. महाराष्ट्र राज्य आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये पुण्याची वृद्धी खूप झालेली आहे, पण नांदेडची वृद्धी झालेली नाही, मनमाडची वृद्धी झालेली नाही. हा काय? हा संकुचित संकल्पना आहे. जर मी म्हणणार भारत देश हा डेव्हलप झालेला आहे, पण मनमाड अजूनही अंडर डेव्हलप आहे, मग त्याला डेव्हलप कसं म्हणणार आपण? ऑन द बेसिस ऑफ पुणे नाही म्हणू शकत. हे काय? संकुचित आहे. एक डेव्हलप झालाय, एक डेव्हलप नाही झालेला आहे. म्हणजे संकुचित मध्ये आपल्या वेगळ्या कॉन्सेप्ट बघायचे आहेत. का बरं मागे राहिले? मग मनमाडची जिओग्राफिकल कंडिशन, मनमाडची इकॉनॉमिक कंडिशन, मालेगावची इकॉनॉमिक कंडिशन, मालेगावची सोशल रिलीजियस कंडिशन, लोकांची मेंटॅलिटी काय आहे,
गव्हर्नमेंट प्रति त्यांची मेंटॅलिटी काय आहे, मतं कोणाला दिलेली आहेत त्यांनी, खासदार कोण आहे, आमदार कोण आहे, मग त्यांची डेव्हलपमेंट होणार आहे. लाडक्या बहिण्यांना पैसे भेटलेले आहेत, पण लाडकी बहीण आता त्यांना मतदान देणार, मग त्यांची पुढे पैसे चालू राहणार, नाही तर काय होणार, बंद होऊन जाणार. कुठलं वास्तव उत्पन्न. हा, आता पुण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत, नांदेडमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत. प्रत्येकाचं उत्पन्न काय, तुझं उत्पन्न कुठून आलेलं आहे, शेतीमधून. माझं उत्पन्न शिक्षणातून, इथून जॉबमधून. दुसरं माझं उत्पन्न राहील बिझनेसमधून वगैरे. वास्तव उत्पन्न देशामध्ये हे वृद्धीमध्ये येतं. आणि कंप्लीट विकासामध्ये काय बघणार आपण, एकूण उत्पन्न किती झालेलं आहे. वास्तव म्हणजे काय, पर्टिक्युलर सेक्टर्स, प्रायमरी सेक्टर, सेकंडरी सेक्टर, टर्शरी सेक्टर, वेगवेगळ्या सेक्टरचे वेगवेगळं उत्पन्न कसं तयार झालेलं आहे, हे वास्तव उत्पन्नाची संकल्पना आपण बघणार आहोत. पण हा त्याच्यामधला वृद्धीमधला एक पॉइंट आहे, वास्तव उत्पन्न. जे वास्तविक काय उत्पन्न आहे तुझं, आता तू उद्या जॉबला लागला तर तुझं उत्पन्न चेंज होणार, गव्हर्नमेंटचा पैसा तुझ्याकडे येईल. मग आता वास्तव उत्पन्न काय तुमची, शेती, दूध व्यवसाय वगैरे काहीतरी. ठीक आहे. संख्यात्मक म्हणजे काय, 50 लोकांचा क्लास आहे, 50 लोक सगळेच टॅक्स भरतात का, ठराविक लोक टॅक्स भरतात. दॅट इज अ नंबर सिस्टम मध्ये ठराविक लोकांपर्यंत गोष्टी पोहोचल्या, ठराविक लोकच फक्त आज सपोर्ट करताय गव्हर्नमेंटला. संख्यात्मक, मग किती लोक सपोर्ट करतात, गव्हर्नमेंटकडे त्याचा पूर्ण डाटा असतो, मग त्याच्या अनुषंगाने वृद्धी कोणाची होणार आहे, देशाची. ओके, ही आर्थिक विकासाशिवाय शक्य आहे. आर्थिक विकास कंप्लीट होणार आहे, पुण्याचा विकास संकुचित राहणार आहे. विकासाला नंतर बघणार, आधी स्वतःचा विकास करणार. जर तू आज जॉब लागला तर मी म्हणणार की दे आर एम्प्लॉइड, अदरवाइज दे आर अनएम्प्लॉइड. सिंगल लेवलला मायक्रो एम्प्लॉयमेंट, मॅक्रो लेवलला मल्टिपल एम्प्लॉयमेंट. फक्त तुला जॉब लागला तुझ्या परिवारात म्हणजे तुम्ही डेव्हलप झाले का, सगळ्यांना जॉब लावायचं काम तुझं आहे भविष्यात, शिकून मोठा झाला, प्रगती केली. ठीक आहे, म्हणजे काय, आर्थिक विकास नंतर बघणार, आधी वृद्धी बघणार, वृद्धी किती झाली याची, मग त्याचा विकास बघणार आपण नंतर. आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी ही कशी संकल्पना आहे, एकांकी संकल्पना आहे. कशी आहे, एकांकी, इंडिव्हिज्युअल संकल्पना आहे. मी पुण्याची गोष्ट बघणार, शेतकऱ्याची बघणार, शिक्षकांची गोष्ट बघणार, किती त्यांना जॉब मिळाले, किती ते सक्सेसफुल झाले, या सगळ्या गोष्टी. ओके, त्याच्यानंतर काय, ही राष्ट्रीय उत्पन्न दरडोई उत्पन्नाद्वारे मोजली जाते. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे कसं, पुढे बघणार ते पण, जीडीपी जीएनपीचे डिटेलमध्ये कॉन्सेप्ट आहेत ते. मग तुला उद्या विचारलं आर्थिक वृद्धीमध्ये काय येतं, राष्ट्रीय उत्पन्न, दरडोई उत्पन्न, एवढं माहिती ठेव. दरडोईमध्ये मग एका माणसाचं उत्पन्न आपला काढायचं, मग राष्ट्रीय उत्पन्न काढायचं मला, इंडिव्हिज्युअल पासून तर मल्टिपल सेक्टर्स पर्यंत. ठीक आहे. वृद्धी कशी संकल्पना आहे, एकांकी. विकास म्हणजे पूर्ण देशाचा आता बघणार आहे मी. देशामध्ये काय, आर्थिक वृद्धी आणि लोकांचे कल्याण. काय, ही वृद्धी झालेली आहे कंप्लीट, सगळी वृद्धी कॅल्क्युलेट करणार आपण याच्यामध्ये. तुझं पण कॅल्क्युलेशन नाही, सगळ्यांची करायची आता आपल्याला. दॅट इज अ विकास. आता मी काय म्हणणार, 6वी पास झालाय याची वृद्धी झाली थोडीशी, आता 7वी पास झाली याची वृद्धी झाली, 8वी पास झाला, 9वी झाला, 10वी झाला, 12वी झाला, ग्रॅज्युएशन झालं, जॉब लागला, विकास झाला पोराचा, चांगलं कमवावं लागला तो आता. दॅट इज अ विकास. विकास हा वेळा घेतो खूप, पण वृद्धी ठराविक टायमासाठी, विदिन अ टाइम मध्ये वृद्धी आपल्याला मिळते. आता तुझ्या नॉलेजमध्ये वृद्धी झालेली आहे, याचा अर्थ तू लगेच पोस्ट कोणावर काढणार का, डेली गोष्टी करायला लागणार आहे तुला या विकास रिझल्ट लागल्यावर. आता काय होणार आहे, वृद्धी नॉलेजमध्ये. बघा, आर्थिक वृद्धी आणि लोकांचे कल्याण व्यापक संकल्पना आहे. कशी आहे, व्यापक संकल्पना आहे, मोठी संकल्पना आहे. आर्थिक वृद्धी शिवाय शक्य नाही. हे कॅल्क्युलेटर्स नाही केलं तर शक्य आहे का आपल्याला, नो, नो पॉसिबिलिटीज आर देअर. नेक्स्ट, आर्थिक वृद्धीशिवाय शक्य नाही सर्वसमावेशक संकल्पना. म्हणजे काय, सर्वांचा समावेश त्याच्यामध्ये केलेला आहे आपण, एका माणसाचं, एका परिवाराचं, लोकांचं, त्यांचं उत्पन्न, इंडस्ट्रीज, बिझनेसमॅन, सगळ्यांचं कॅल्क्युलेशन आपण त्याच्यामध्ये केलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर कृषी उत्पादकता, औद्योगिक उत्पादकता. कृषीच्या गोष्टी सगळ्या आल्या. कृषीमध्ये पण आता आपल्याला हळूहळू टॅक्स लावायला सुरुवात करायची, कृषी सेक्टरमध्ये सुद्धा टॅक्स लावायला सुरुवात करायची आपल्याला. कृषीमध्ये आपण टॅक्स देत नाही ना जास्त, 0% टॅक्स आहे, पण काही काही शेतकरी खूप प्रगतशील आहे, ते टॅक्स भरू शकतात. मग त्यांना इलेक्ट्रिसिटी चार्ज करू शकतो आपण, MSP वरती टॅक्स लावू शकतो आपण, त्यांना फूड क्रॉप्स वरती टॅक्स लावू शकतो. तेवढंच कोणाला फायदा होईल त्याचा, किंवा सरकारला फायदा होईल, पैसा येईल ना त्यांच्याकडे, अजून लाडक्या बहीण आणतील मध्ये. ठीक आहे. कृषी उत्पादकता, औद्योगिक उत्पादन, आर्थिक विकास, वृद्धी विकास, कळाला डिफरन्स.
वृद्धी संकल्पना कशी आहे? एकांकी संकल्पना आहे. विकास कशी आहे? व्यापक संकल्पना आहे. ठीक आहे, हे दोन डिफरन्स आपल्याला याच्यामध्ये माहिती असले पाहिजे. ठीक आहे, मग हे आज आपलं बेसिक याच्यामध्ये आपण गोष्टी पाहिल्या. आता पुन्हा एकदा आपण रिव्हिजन करूया. काल ना लेक्चर थोडस काही काही झाली का वृद्धी? 90% समजलं का? बरं, हे म्हणजे काही डाऊट राहिला नाही याचा. एकदा तुझा बेस क्लिअर झाला, अरे झाला. आता आपण काय पावडी घेतलेली आहे आणि कुऱ्हाड घेतलेली आहे हातात आणि टिक्कम घेतलेला आहे, खोदतोय आता आपण बेस तयार करणार आहे. या बेसवरती आपण पुढे बिल्डिंग बांधणार आहे आपली. मग तुझी बिल्डिंग इतरांपेक्षा कशी वेगळी असणार? वेन युअर बेसिक्स इज क्लिअर. आपण काय करतो? फंडामेंटल्स नाही समजून घेत. मग त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम होतो? खूप प्रॉब्लेम होतो मग त्याच्यामुळे आपल्याला. ठीक आहे, जर ह्या प्रॉब्लेम आपल्याला नाही क्रिएट करायचं तर अंडरस्टँड फर्स्ट बेसिक्स. ठीक आहे, काय काय पाहिलं आपण पुन्हा एकदा आपण बघूया. वेगवेगळ्या एक्झाम्स आणि एक टार्गेट आताच फिक्स करून घ्यायचं की सर ही एक्झाम मला काढायची आहे. जर मल्टिपल दगडांवरती मी असं पाय जर ठेवला तर असं, पण एका जागेवरती स्टेबल राहिलो, हा काय करायचं हे करायचं. याचा अर्थ काय होतो की हा भविष्यातला मुलगा किती एका जागेवरती ठाम आहे बरं, याचं माइंडसेट किती स्ट्रॉंग आहे, किती कॉन्सन्ट्रेशन आहे याचं एकाच गोष्टीवर. एकाच गोष्टीच्या मागे लागायचं, तीच गोष्टीच्या मागे लागल्यावर ती गोष्ट भेटते. मी 1750 एक्झाम देऊन आलो, सरळ सेवा पण दिली, एमपीएससी पण दिली, यूपीएससी पण दिली. अरे बाबा, यूपीएससी मधून तू आय एस होणार आहेस, एमपीएससी मधून तू डिप्युटी होणार आहेस. त्याची लेवल वेगळी आहे ना. असं नाही की मेहनत नाही लागत, याची रिक्वायरमेंट वेगळी आहे, याची रिक्वायरमेंट वेगळी आहे. जर मला आज पोलीस व्हायचंय तर पोलिसाची रिक्वायरमेंट वेगळी आहे, त्याला पण 40,000 पेमेंट भेटणारच आहे. PSI ला पण 10-15 हजाराचा फरक आहे. पेमेंट वेगळीच डिफरंट थिंग, बट सिलेबस. पोलीस भरतीसाठी रिक्वायरमेंट आहे फिजिकल, रनिंग चांगली करायची मला, आणि मॅथ्स, जीएस, जीके आणि इंग्लिश डन. PSI ची रिक्वायरमेंट काय आहे? वेगळी आहे. नॉन गॅजेटेड पोस्ट ऑफ एमपीएससी. डेप्युटी कलेक्टरची रिक्वायरमेंट काय आहे? वेगळी आहे. मी करतोय PSI, चाललोय डेप्युटीच्या एक्झामला, कसं प्रिलिम्स का पास होणार तू? त्याचे PYQ वेगळे, त्याचा सिलेबस वेगळं, त्याचं अनालिसिस वेगळं, त्याची अंडरस्टँडिंग वेगळी. त्याच्या बेसिसवर तुला रिझल्ट मिळणार आहे. ठरवून घे आत्ताच काय करायचं मला, एक्झाम कुठल्या एक्झामचं मला प्रिपेअर करायचंय. नाहीतर हजारो मुलं एमपीएससी यूपीएससी करतात, का परत पास होत नाही? घरचे म्हणतात बाळा तो फॉर्म भर, तू तलाठी भर, तलाठी पाहिजे मला. अरे बाबा, तलाठीची रिक्वायरमेंट वेगळी आहे, तलाठीला वेगळा 6-8 महिन्याचा अभ्यास करावा लागणार आहे. खाऊ नाहीये तलाठी होणं. पण मी आलोय राज्यसेवा करायला, देतोय 1750 एक्झाम, एकही पास होत नाही मी. नाही याकडे लक्ष, एक नाव धड भाराभर चिंध्या. आज काय तुला शिकून जायचं ना पहिल्या लेक्चर मधून, माझं तर एकच गोल टार्गेट फिक्स कर, अर्जुनासारखं. आपला हा जो होता ना एकलव्य, अर्जुनापेक्षा पण भारी धनुर्धार होता, द्रोणाचार्याने मागितला होता. का बरं? परफेक्शन होतं, एकच टार्गेटवर त्यांनी अचीव्ह केलं होतं. स्टोरी आपण लहानपणी शिकलेलो ना, मग त्याचं इम्प्लिमेंटेशन करतो का आपण? शिक्षण काय असतं? शिक्षण हा तुमचा फक्त मेंदूचा विकास करतो. एकदा तुमचा इथे विकास झाला, तुम्ही अभ्यास ऑटोमॅटिक होत जातो. अभ्यास सोपी गोष्ट आहे. मला सांग, शेतामध्ये जाऊन नांगरण्याचं काम भारी का इथे जाऊन लायब्ररीत अभ्यास करण्याचं काम भारी? मग हे किती सोपं काम आहे. आपले आईवडील किती कष्ट करतात आणि काय मिळतं त्यांना मोबदला त्याच्यातून. पण आपण त्याचे 10% तरी अभ्यास केला तर आपला किती मोबदला मिळणार आहे? ही गोष्ट का बरं लक्षात येत नाही मग आपल्याला? बरोबर आहे का नाही? मग आपण सर्वात देशातलं जगातलं सर्वात मी आजही मिस करतो माझ्या अभ्यासाला. मी आज टीचिंग करतो, मॉडर्न मध्ये 4 लेक्चर घेऊन आलोय, आता इथे 2 लेक्चर घेतले, पण मी मिस करतो माझ्या लायब्ररीतल्या जागेला. तिथं मी शांत होतो, तिथे मला ज्ञानाचं ग्रहण होतं. माझं मंदिर आहे ते, मी बिलीव्ह करतो ते माझं टेम्पलला. त्याने मला आज जे काय दिलंय त्या अभ्यासाने दिलेलं आहे मला, त्याने मला सक्षम केलंय, आज माझे विचार मांडायला प्रगतशील केलेले. मग ते गोष्ट करताना आपण किती अभ्यास केला पाहिजे बरं? ते तुला उद्या जाऊन तुला 1 लाखाची नोकरी देणार आहे, तुला मान सन्मान देणार आहे, तुझ्या आईवडिलांना मान सन्मान देणार आहे, तुझ्या पिढ्याने पिढ्याच्या गोष्टी तुला भविष्यात चांगल्या करून देणार आहे. पिढ्याचे जे आपले वळ उमटलेले आहेत ना आपल्या गालावरती, ते वळ आपण काढणार आहे. आपल्या ब्रिटिशांनी 150-200 वर्ष कानाखाली मारलेले आहेत, अजूनही त्याचे वळ आपल्या कानावरती आहेत. अजूनही पॉवर्टी आपल्याकडे आहे. किती टक्के जीडीपी होती बरं ते येण्याच्या आधी? 27% जीडीपी होती. ती गेल्यानंतर 2% राहिली. 26-24% ते पैसे घेऊन गेले आपले. म्हणजे किती पैसे नेले त्यांनी आपल्याकडून? कोणाच्या चुकीमुळे नेले?
मग आपल्या माणसांच्या चुकीमुळे. म्हणजे तुझी एक चुकी, पूर्ण तुझा परिवार कामाच्या बाहेर. तुझं एक सक्सेस, पूर्ण परिवार सुखी. ह्या गोष्टी आपल्या एज्युकेशन शिकवतं. आज सगळा युथ वेगळ्या डायरेक्शनला चाललाय. आता मी फक्त 24 वर्षाचा आहे. ग्रॅज्युएशन करून 3 वर्ष झाले. प्रिपरेशनमध्ये मला पाहिजे तसं यश नाही मिळालं, तर मी लगेच प्लॅन बी वरती वर्क केला. टीचिंग इज माय पॅशन. मला पाहिजे नाही तिथे लोक बोलतात लेक्चरसाठी. मग मी स्वतःला तसं घडवलेलं आहे. मी का माझी हे नाही करत आहे, पण असं घडवणं आहे. बाकीच्या गोष्टीमध्ये भरकटत नाही जायचं आपल्याला. आपलं हे वय आहे धोक्याचं, याला सांभाळायचं आपल्याला प्रिपरेशनमध्ये. सो आजच्या फर्स्ट लेक्चरमध्ये तुम्हाला ह्याच गोष्टी सांगायच्या आहेत. या सगळ्या एक्झाम दिलेल्या आहेत सरकारने. सरकारला अशीच लोक पाहिजे जे अकाउंटेबल आहे, ऑनेस्ट आहेत, हार्डवर्किंग आहेत, डेडिकेटेड आहेत. त्यांनाच ते घ्यायला बसलेले आहेत. बाकीचा फापट पसरायला ते विचारत पण नाही करणार. मग पास पण तेच होणार ज्यांनी अभ्यास केलेला आहे. पास होण्याची रेशिओ किती आहे? कमी नाहीये, खूप जास्त आहे. कॉम्पिटिशन खूप कमी आहे. आता मी मेन्स देतोय म्हणजे माझा अभ्यास चांगला आहे. मेन्सच्या पुढे काहीतरी प्रॉब्लेम होतो थोडाफार, तिथं वर्क करायचं मला फक्त. बरोबर आहे का नाही? जर तू प्रिलिम्सही पास नसेल होत, तर मग तुझ्या प्रिपरेशन मध्ये प्रॉब्लेम आहे. मग तुला चांगला क्लास लावणं गरजेचंच राहते. तुला एक मेंटर पाहिजे ना. तुला तुझ्या घरच्यांना माहिती का एमपीएससी युपीएससी कशी करायची? मग पुण्यात येऊन तू कोणाला विचारणार कोणाला कशी करायची? ते तुला कान धरून सांगतील की तुला हे करायचंय. आणि तू ऑनलाईन लेक्चर केले तर तुला कान धरायला येऊ कसं आम्ही घरी तुझ्या? का ऑनलाईन धरायचे? मेंटर्सला असं पकडायचं, त्या मेंटरच्या मागे लागून लागून. आपला एक माझा फ्रेंड इथे क्लास घ्यायचा, ही इज अ गव्हर्नमेंट लेबर ऑफिसर, मुकुंद होन सर. मी त्यांचा रूममेट होतो. हा. येस. भेटलं का त्यांना कधी? हा. ओके. ते माझे रूममेट आहेत. ठीक आहे. खूप सिनियर आहे माझ्यापेक्षा, 6-7 वर्षांनी सिनियर आहे. आम्ही एकत्र प्रिपरेशन करायचो. ठीक आहे. सांगायचं तात्पर्य काय? ते होऊ शकतात, मग आपण का नाही होऊ शकत? त्यांनीच मला इथे जॉबला लावलेलं आहे. त्यांनीच मला स्किलिंग शिकवले टीचिंगच्या. चांगले मित्र बनवणं सुद्धा एक मोठी गोष्ट राहते. येते लक्षात? मग आपण गोष्टी पाहिल्या. हे माझा देश आहे ना, याला पुढे न्यायचंय मला. त्याच्यासाठी मला अभ्यास करायचा आज. माझ्या धरती मातेसाठी मला अभ्यास करायचा आहे. नॉट फॉर स्वतःसाठी नाही अभ्यास करायचा. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांसाठी अभ्यास करायला सुरुवात होता ना, तेव्हा ऑटोमॅटिक अभ्यास करतो आपण. ठीक आहे. मग ह्या गोष्टींचा आपल्याला बेसिक कॉन्सेप्ट बघायचे, 5 इयर प्लॅन्स आपल्याला प्रॉपर समजून घ्यायचे. त्याच्यानंतर मग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, बजेट, स्कीम्स, इम्पॉर्टंट कमिटीज, करंट अफेअर्स आणि वन वर्षाचं. मग मुख्य शास्त्राचे वेगळे 2 प्रकार पाहिले आपण, नैसर्गिक शास्त्र आणि सामाजिक शास्त्र. नैसर्गिक शास्त्रामध्ये वैश्विक मान्यता, गणित, पदार्थ विज्ञान वगैरे. सामाजिक शास्त्रामध्ये सामाजिक आणि वैश्विक मान्यता नसते, मानवी प्रवृत्ती असते. अर्थशास्त्रामध्ये हे सामाजिक शास्त्र आहे. इंग्रजीत त्याला काय म्हणतात? इकॉनॉमिक्स. म्हणजे काय? इकॉनॉमिक्स हा ग्रीक शब्द ओइकोनॉमिया पासून आलेला आहे. म्हणजे काय? कुटुंब व्यवस्थापन. ठीक आहे. त्याच्यानंतर मग कौटिल्य यांचं अर्थशास्त्र. अर्थ म्हणजे काय? संपत्ती. शास्त्र म्हणजे विज्ञान, संपत्तीचे संपादन करून त्याचं आपल्याला काय करायचंय? व्यवस्थापन करायचंय. ठीक आहे. असं रिव्हिजन म्हणजे आता जे आपण एक आता मेमरीची एक टेक्निक असते रिव्हिजन करण्याची. 1 तासामध्ये जेवढ्या गोष्टी आपण वाचल्या त्या 20 मिनिटात आपल्याला बाहेर काढायच्या असतात. 1 तास तुझा अभ्यास झाला, 20 मिनिटं रिव्हिजन, 25 मिनिटाचा ब्रेक. मग या स्लॉट्स मध्ये आपल्याला गोष्टींचा अभ्यास करायला लागतो. आपण काय करतो? घेतलं एकदा पुस्तक, रप 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 वाचतो. 8 दिवस मनासारखा अभ्यास. नंतरचे 15 दिवस, नंतरचे 8 दिवस काहीच अभ्यास नाही करत आपण. पुन्हा येऊन 1 महिना झाला, किती दिवस अभ्यास केला? हे होतं. हे 4 वर्षानंतर तुला विचारलं ना किती दिवस अभ्यास केला, ही सिच्युएशन राहते. ठीक आहे. त्यांचे वेगवेगळे संकल्पना आहे. त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये अजून? राज्याचे महत्व, सरकार आणि राज्य तुला मी सांगितलं. सरकार सेंट्रल गव्हर्नमेंट, राज्यामध्ये स्टेट गव्हर्नमेंट. संपत्ती निर्माण करणारा लक्ष केंद्रित करून राज्याचे काय करायचे? आपल्याला कल्याण करायचे. सुशासनासाठी कार्यक्षम प्रशासन नियंत्रणाची काय आहे आपल्याला? आवश्यकता आहे. अर्थशास्त्रामध्ये काय आहे? राजकीय संकल्प आणि संकलन. या 2 गोष्टींचं त्याच्यामध्ये काय आहे? गांभीर्य आहे. मग ॲडम स्मिथ साहेब आले. त्यांनी सांगितलं की आपण कशा पद्धतीने मॅनेज करू शकतो, कशा पद्धतीने गोष्टी आपण बनवू शकतो, फॅक्टर ऑफ प्रोडक्शन तयार करू शकतो, मोड ऑफ प्रोडक्शन आपण तयार करू शकतो. मग लँड, लेबर, कॅपिटल, एंटरप्रेनर या माणसाची देण आहे ती. त्यांनी एक गोष्टी याच्यामध्ये बसवल्या.
आज मी तुला सांगितलं बिझनेस कसा करायचा, आज मी तुला सांगितलं इकॉनॉमिक्स कसं वाचायचं, इकॉनॉमिक्स मध्ये तुला डाऊटच राहणार नाही. इकॉनॉमिक्सला बघितल्यावरतीच तुला वा मी सांगतो काय याच्यामध्ये. हे मग या माणसाने तेव्हा 200 वर्षापूर्वी सांगितलं. ठीक आहे. नंतर मग काय पाहिलं आपण, सूक्ष्म आणि स्थूल. सूक्ष्म मध्ये काय पाहिलं आपण, विकास. बरोबर. हे काय आलं सूक्ष्म आणि स्थूल मध्ये. मायक्रो मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स. ठीक आहे, व्हेरी गुड. आता नेक्स्ट आता त्याच्यामध्ये पाहिलं उत्पादनाचे घटक. काय काय पाहिलं त्याच्यामध्ये, हा उदाहरण दे एखादं मला. हम्म, बरोबर. हम्म, बरोबर. म्हणजे आज मला शेती करायची आहे, तर मला मॅनेजमेंट असलं पाहिजे. आज मी एज्युकेटेड आहे आणि माझा बाप पप्पा आहेत, दोघांमध्ये काय फरक असणार आहे माझ्या. मला माहिती आहे लँड लेबर कॅपिटल एंटरप्रिनर. मी नवीन नवीन स्कीम्स नवीन नवीन स्किल आणणार, ट्रॅक्टर आणणार, माझे पप्पा बैलजोडी वापरायची, ट्रॅक्टरच्या माध्यमातून मी शेती करेल. नवीन पॉल्ट्री करेल तिथं, त्याच्यानंतर कुक्कुटपालन करेल मी तिथे, त्याच्यानंतर मी शेततळाव बांधेल, नवीन पाईपलाईन तयार करेल, बटनावरती गोष्टी करेल. दॅट इज इनोव्हेशन. त्या इनोव्हेशनसाठी तुला एज्युकेशन घ्यावं लागणार, अदरवाईज त्या गोष्टी करणार आहे का आपल्याला, नाही करणार. ठीक आहे. त्याच्यानंतरचा पॉईंट आहे त्याच्यामध्ये लँड लेबर कॅपिटल एंटरप्रेन्योर आपण पाहिलं. नंतर आहे आर्थिक वृद्धी. वृद्धीमध्ये काय पाहिलं, इंडिव्हिज्युअल लेवलच्या वृद्धी, मायक्रो लेवलची वृद्धी, वास्तव उत्पन्न. त्याच्यानंतर आपण संकुचित संख्यात्मक एकांकी संकल्पना, ही राष्ट्रीय व दरडोई उत्पन्नाद्वारे मोजली जाते. ठीक आहे. त्याच्यानंतरचं काय पाहिलं आपण याच्यामध्ये, अजून आर्थिक विकास. याच्यामध्ये काय आर्थिक वृद्धी आणि आर्थिक लोकांकडे काय आहे आपलं कल्याण, व्यापक संकल्पना आहे. आर्थिक वृद्धी शिवाय शक्य नाही, सर्वसमावेशक संकल्पना, कृषी उत्पादकता आणि औद्योगिक उत्पादकता. ठीक आहे. ह्या गोष्टी आपल्याला एवढ्या माहिती असल्या पाहिजे. मग हे आजचं लेक्चर आपलं इथे संपत आहे. लेक्चर आपलं कम्प्लीट होत आहे. ठीक आहे. कळालं, जमतं इकॉनॉमिक्स. आज हे पहिलं लेक्चर होतं. असे आपल्याला कमीत कमी 20-25 लेक्चर घ्यायचे. 20-25 लेक्चर्स. 20 लेक्चर्स मध्ये आपलं बऱ्यापैकी इकॉनॉमिक्स हे कव्हर होऊन जाणार. मग तू नंतर मग जीडीपीचा, जीएनपीचा, 5 इयर प्लॅनचा, बजेटचा, स्कीमचा काही प्रश्न येऊ दे, मिनिस्ट्री वगैरे सगळं सॉल्व्ह करू शकतो आपण. चालेल, थांबायचं मग इथेच. ठीक आहे, चालतं. उद्यापासून आपण पुन्हा प्रॉपर लेक्चर सुरू करणार आहोत. चालेल, ठीक. काय म्हणताय ते सरांना विचारा बाहेर. काय काय इंग्लिश इम्प्रूव्ह करण्यासाठी तू करू शकतो न्यूजपेपर रिडिंग, डेली कम्युनिकेशन, थोडंसं ग्रामर समजून घे.